नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दररोजच्या आपल्या या मुलांशी गप्पा आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या सहज शिक्षण या उपक्रमामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आजच्या या 158व्या दिवशी आज आपण थोडासा एक गणिताचा वेगळा भाग शिकणार आहोत. वेगळा म्हणजे आजपर्यंत आपण शिकलेला नाही. कारण आजपर्यंतचे बाकीचे भाग बरेचसे आपण ऐकलेले होते, शिकलेले होते, समजून घेतलेले होते, थोडंसं जमलेलं होतं. आजचं मात्र थोडासा वेगळा. त्यासाठी साहित्य पण तुम्हाला लागणार आहे. तर ते साहित्य कोणतं कोणतं तुम्हाला लागणार आहे? तर तुमच्याकडे कंपास पेटी असेल. ज्या विद्यार्थ्यांकडे कंपास पेटी आत्ता उपलब्ध नाही, त्यांनी काय करायचं? आता फक्त सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि यानंतर जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, ते हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा दुपारच्या नंतर तुम्हाला पुन्हा परत मिळेल आणि मग त्यामध्ये पाहून तुम्ही ती कृती करायची. किंवा नुसतं आता तुम्ही लक्ष जरी दिलं, तर स्वतः तुम्हाला ते करता येईल. अडचण येणार नाही. मग आता तुम्ही म्हणाल, "सर आता नेमकं काय साहित्य लागतं?" आपल्याला माहित आहे, आपल्याकडे एक असा एक डब्बा आपल्याकडे आहे. त्याच्यावर कुणाकडे कॅमल लिहिलेलं आहे, कुणाकडे कॅमलिन लिहिलेलं आहे, कुणाकडे काही काही वेगवेगळं लिहिलेलं आहे. असे काही त्याच्यावर चित्र आहेत आणि ते लोखंडी पेटी आपल्याकडे आहे आणि त्याच पेटीला आपण कंपास पेटी म्हणतो. ती कंपास पेटी प्रत्येकाकडे असावंच किंवा आता मला नवी कंपास पेटीच घ्यायची असं नाही. आपण जर जनरल स्टोअरवर गेलं, तर तुमचं काम फक्त 10 जास्तीत जास्त ₹20 मध्ये होऊन जाईल. जो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो रोजचा खाऊ असेल. दररोज बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच मुलांना काही ना काहीतरी दुकानावर जायचं, काहीतरी घ्यायचं, काहीतरी खायची थोडीशी सवय असते. पण आपण आपल्या खाऊच्या पैशामध्ये तुमचं एक गणिताचं साहित्य तुम्ही घेऊ शकता. ज्यांच्याकडे नाही त्याचं. मग काय घेऊ शकता? सर, आम्ही गेलो होतो दुकानला, तिथे ते ₹100 म्हणले होते आणि ₹10-20 मध्ये कुठे भेटतं सर आम्हाला सांगा? आपल्याला पूर्ण पेटी घ्यायची गरज नाही. पूर्ण पेटीचं साहित्य 50% साहित्य तुमच्याकडे आहे. पेन्सिल तुमच्याकडे आहे. रोहिणी आहे की नाही पेन्सिल? आहे सर. पण आहे सर. आपली स्केल पट्टी आहे सर माझ्याकडं. म्हणजे जवळपास तुझ्याकडेच नाही, जवळपास सगळ्याच विद्यार्थ्याकडे. अगदी एल-के-जी, यू-के-जी मुलांकडे सुद्धा स्केल, त्याच्यानंतर आपली आपण त्याला फुलपट्टी म्हणतो. फुल नाही, तर ती फुटपट्टी असते. ही अर्ध्या 6 इंचाची म्हणजेच अर्ध्या फुटाची पट्टी असते. ती पट्टी. त्याच्यानंतर आपल्याकडे साहित्य असतं. कातर. नाही त्याची गरज नाही आपल्याला काही. हे पेन्सिल ते आपल्याकडे असते. ते पेन्सिलसाठी आपल्याला पेन्सिल इरेज करण्यासाठी किंवा आपल्याला पेन्सिल आपल्याला काही कट करायचंय, मोडायचंय त्यासाठी आपल्याकडे इरेजर सुद्धा असते, शार्पनर सुद्धा असते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग मला हा घटक शिकायचा आहे, उपघटक शिकायचा आहे. मला काय काय पाहिजे आणखी? तेच साहित्य फक्त घ्या. बऱ्याच ठिकाणी तर मला वाटतं ते फक्त ₹10 मध्येच मिळतं. पण तरी आपण ₹10 ते ₹20 गृहीत धरूयात. किमती वाढल्या असतील, काही असतील. फार वर्षापूर्वी घेतलं. तर काय साहित्य लागतं? त्या साहित्याचा आपल्याला जनरल स्टोअरमध्ये खुल्या खुल्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते. ते साहित्य काय आहे? आता याला करण याला काय म्हणतात? असं एक साहित्य असतं कंपास पेटीमध्ये. आर्यन, करणलाच विचारलं होतं, करण हँड रेज करतोय. सर. हं. कोण मापक? येस, आर्यननं दिलेलं उत्तर जे आहे मला ते अगोदर अपेक्षित होतं. येस, आर्यनने सुरुवातीला जे सांगितलं, की त्याला अर्धवर्तुळ असे म्हणतात.
आम्ही सुद्धा प्राथमिक लेवलला असताना जेव्हा हायस्कूल लेवलला पोहोचलो तोपर्यंत आम्ही सुद्धा याला अर्धवर्तुळच म्हणालो. तर माहित नव्हतं. 7वी-8वी पर्यंत त्याचा वापर कळाला नाही. फक्त लक्षात आलं ते आम्हाला 9वी-10वीलाच. त्यामुळे 9वी पर्यंत आम्ही याला अर्धवर्तुळच म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक साहित्य पुन्हा आपण जाऊ त्याच्याकडे. दुसरं एक साहित्य की ज्याच्यामध्ये आपल्याला इथं पेन्सिल अडकवण्यासाठी जागा असते आणि इकडं हे लोखंडी टोक असतं. दोन कर्कट कर्कट कर्कटक सर कर्कटक दोन साहित्य असतात बघा. एक साहित्य असं असतं की ज्याला दोन्हीकडेही लोखंडी टोक असतात आणि एक साहित्य असतं सर हे काय ज्याला हे हा, बघा हेच की दोन्हीकडे लोखंडी टोक असतात अरे, ते काय म्हटलं मॅडम? हा तू साहित्य दाखवते मला सर कोण मी कोणतं व्हिडिओ आहे? वैनीकरण साहित्य दाखवतात. हा, तू सांगा बरं त्या साहित्याला काय म्हणतात? हे बघा सर येस 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 तुमच्याकडे आहे साहित्य म्हणून तुम्ही अगोदरच मी तुम्हाला मेसेज मध्ये सूचना दिली की आज आपल्याला हे साहित्य घेऊन तुम्हाला बसायचंय. व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. येस आता व्हिडिओ बंद ठेवा. आता ऐका. अरे यार लाईट गेली. एक मिनिट थोडस आपण 1 मिनिट थांबा. लाईट गेली तरी पण दिसतंय का? दिसतोय नाही थोडं दिसतंय पण व्हिडिओ क्लिअर नाही. सर थोडा अंदर हा सर रेड मस्त आहे. ओळखताय ते लिहिलेलं? हो सर ओके हा समजून घेऊयात आपण. दिसेल तुम्हाला आणखी एक 5 मिनिटामध्ये येईल. लाईट थोडं दररोजच चाललेली आहे. तर थोडस 1 मिनिट थांबा मी थोडं खेळायची जागा बदलतो. काही वेळ नाही लागणार त्याला. आपल्याला पुष्कळ व्यवस्था आहेत. अडचणी येत असतात. अडचणीवर मात करायची. थोडस 1 मिनिट. तयार सर व्हाईट बोर्ड शेअर करून जमते ना? नाही नाही तिथं मला तुम्हाला कोण वापर मी तिथं कसं लिहून दाखवू मी तुम्हाला. मला प्रत्यक्ष वापर करायचा दाखवायचं असतं तर चाललं असतं. झालेलं आहे. मला फक्त सांगा आता तुम्हाला फलक दिसतोय काय? एक नाही हो दिसतोय दिसतोय क्लिअर क्लिअर अगदी क्लिअर दिसतोय. हो सर लाईट आल्यासारखंच वाटतंय. लाईट नाही परंतु बाहेरचा जो सूर्य आपल्या दिवसाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश कोणतं म्हणत अडचणी येतात फक्त उपाय करायचा. चल, आवाज पण येतोय? हो सर. चल, सुरुवात. मग हे साहित्य तुमच्याकडे आहे, हे साहित्य आहे, हे साहित्य आहे. याचं नाव एक जणाकडून मिळालं की अर्धवर्तुळ आणि एक जणाकडून वेगळं नाव मिळालं. तर अर्धवर्तुळ आम्ही सुद्धा म्हणत होतो. बरेच जण आजही या वस्तूला या साहित्याला अर्धवर्तुळ असंच म्हणतात. पण विद्यार्थी मित्रांनो अर्धवर्तुळ नाही म्हणायचं. याचं नाव आहे कोनमापक. नाव पक्क लक्षात ठेवा त्या. त्याला कोनमापक म्हणायचं. आणि हे जे साहित्य आहे हे दोन्ही साहित्य या साहित्याचा आपल्याला फार कमी वापर आहे. नाहीच म्हटलं तरी चालेल तुमच्यासाठी सध्याला. 10वीच्या मुलांसाठी याचं काम पडतं. वापरत नाहीत काही विद्यार्थी ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा आपण आकृती काढली बरं तुम्हाला सांगा या साहित्याचा तुम्हाला वापर माहित आहे का बरं? आता समजा आपला एक विद्यार्थी थोडस मोठ्या वर्गातला आहे. कारण तुला या साहित्याचा आता नाव नंतर घेऊयात आपण.
तर या साहित्याचा वापर तुला माहिती आहे का? नाही सर. बरं. आणखी कोणाला माहिती आहे का? सर नाही. त्याला गोल कागद फाटा तर गोल काढण्यासाठी सर नाही, गोल सर काढण्याचं गोल कुठे आहे? कागद फाडण्यासाठी सर सर गोल कागद फाडण्यासाठी एक लक्षात वर्तुळ करण्यासाठी आता ऐका. आता वर्तुळ पूर्ण ऐका. समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. एक लक्षात घ्या, आपल्या पुढचे साहित्य कंपॉस पेटीतलं कोणतं साहित्य असं म्हणत नाही की मी तुम्हाला फाडून देतो, मी तुम्हाला तोडून देतो. नाही, कोणतंच साहित्य फाडत नाही. तर हे म्हणून तुम्हाला म्हणलं मी असं माहिती आहे का? समजा मी जर एखादी 7 सेंटीमीटरची रेषा घेतलेली असेल, समजा म्हणतोय ऍक्युरेट नाहीये, समजा घेतलेली असेल आणि इथं जे बिंदू आहेत, या 2 बिंदूवर मी या 2 लोखंडी टोकांना ठेवलं आणि ते लोखंडी टोक मी स्केलच्या साहाय्याने जर मोजलं तर ते 7 सेंटीमीटर येतात काय? म्हणजे या रेषाखंडाचं किंवा या बाजूचं माप ऍक्युरेट आहे काय हे तपासण्यासाठी वापर. कारण याला लोखंडी टोक इतके बारीक असतात की त्या ठिकाणी आपला हा बिंदू इकडं तिकडं जात नाही. कारण आपण काय करतो, बिंदू म्हणलं चला इथून आपल्याला मोजायचंय, एवढा मोठा बिंदू देऊन ठेवतो आणि मग एक तर या टोकापासून मोजतो किंवा या टोकापासून मोजतो. मग या बिंदूचं एवढं मोठं अंतर कुठे गेलं? म्हणून बिंदूची व्याख्याच करता येत नाही. अतुल सर खूप छान सांगतात. बिंदू म्हणजे नेमकं काय? हा ठिपका म्हणजे बिंदू आहे, पण याच्याही पेक्षा कितीतरी पट लहान तो आहे. दिसत नाही तो. माझा आवाज येतो तुम्हाला? हो सर. हो सर. एक मिनिट, थोडस एक कॉल आहे. हो सर तुमचा आवाज येतो. हा, आहे का माझा आवाज येतोय? हॅलो हो सर तुमचा आवाज येतोय, अगदी अभिनव? येतोय. येतोय आवाज. अभिनव आवाज येतो का? हो सर आवाज येतो, तुमचा व्हिडिओ पण येतोय. ओके ओके. हा, ते आपल्या विद्यार्थिनीचाच, पुण्याच्या विद्यार्थिनीचा कॉल आला होता नेहाचा. त्याच्यापर्यंत लिंक पोहोचली नाही बहुतेक, पाठी सांगितलं. ठीक आहे. तर या कर्कटकचा वापर 2 बिंदूतील अगदी बरोबर अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण आता सध्या आपण ते नाही जरी वापरलं तरी सध्याला चालेल. मग याचं नाव काय? ज्याच्यामध्ये पेन्सिल अडकवतात त्याला काय म्हणावं? आपण अभिनवकडे जाऊयात. अभिनव तुला माहिती आहे का? पुण्याला जाऊयात आपण. की ज्या साहित्यामध्ये पेन्सिल अडकवली जाते आणि एक टोक लोखंडी असतं, त्याला काय म्हणावं? कंपास. येस येस. विद्यार्थी मित्रांनो, यालाच कंपास म्हणतात. आपण काय करतो, त्या डब्याला कंपास म्हणतो. ज्याच्यामध्ये साहित्य ठेवून दिलेलं आहे त्या डब्यालाच कंपास म्हणतो. ते कंपास सर त्या डब्याला काय म्हणायचं असतं? जॉमेट्रिकल बॉक्स. हा, येस येस, ओके, थँक्यू. जॉमेट्रिकल बॉक्स, ठीक आहे. तर तो कंपास पेटी जे आपण सुरुवातीला काढून दाखवली, ती कंपास पेटी झाली. म्हणजे हे साहित्य ठेवण्यासाठी जो डब्बा आपल्याला आहे तो कंपास पेटी झाला आणि हे कंपास झालं. प्रत्येक साहित्याचं नाव वेगवेगळं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आणखी 2 गोष्टी असतात. एक असं एक साहित्य असतं आणि दुसरं, सर हा, मला त्याला काय म्हणता काय येईल? ते कळच नसेल.
म्हणजे कॅमलिन एक्झाम सर. नाही, याला काय म्हणतात? त्रिकोण. त्रिकोण. बरं या त्रिकोण दिसतोय तुम्हाला, तर या त्रिकोणावरून तुम्हाला काही सांगता येईल का कोणता त्रिकोण असेल? कारण 2 असतात बरं आपल्या कंपास पेटीमध्ये. हो सर, 2-2 आहेत, 2-2. आता हे सर, दोन एक काय काटकोन आहे? त्रिकोण आहे, एक काटकोन त्रिकोण, एक लघुकोन त्रिकोण. एक सर एक समभुज त्रिकोण आहे चला एवढे आणि शब्द येऊ द्या. आणि एक मला तुमच्याकडे शब्द येतात ना. समत्रिभुज त्रिकोण आहे. सम त्रिभुज वरचा. आता पहा. छान. काटकोन लघुकोन त्रिकोण एक आहे आणि सर हा. एक काटकोन सांगा तुम्ही तुमचं सांगा, तुम्हाला जे येते ते सांगा. सर लघुकोन त्रिकोण हा सर समभुज त्रिकोण आहे खालचा. सर, एक समभुज त्रिकोण आहे, एक असमभुज त्रिकोण आहे की नाही? त्याच्यात 2 हे रेषा समत्रिभुज सारख्या आहेत आणि एक मोठ्या. एका वेळेस थोडस एक जण बोला. तुमचं तुम्ही सांगा. समजा पृथ्वीराज बोललेला आर्यनला कळालं का? आर्यन बोललेलं रोहिणीला कळालं का? ते रोहिणी बोललेली अभिनवला कळालं? धीरजला कोणला पाडतो? बबडे सर सांगितलं तसं धीरजला पाडतो वाटलं. माहिती ज्याचं चालू आहे ते बंद करा. मग माझं बोललेलं ते एकमेकापर्यंत जात नसेल, आपल्या मित्रापर्यंत जात नसेल, किंवा त्या गोंधळामध्ये माझ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर आपल्याला बोलून काय सगळ्यात महत्वाचं. समोरच्याचा माईक चालू आहे, अरे मग मला थांबायचं, एक जणांना बोलू द्यायचं. शब्द इतके आले तुमच्याकडून. एक शब्द आला काटकोन त्रिकोण, एकाकडून आलं समत्रिभुज त्रिकोण, कुणाकडून तरी आलं लघुकोन त्रिकोण. सर समभुज त्रिकोण खालचा. खालचा समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्रिकोणाबद्दल थोडीशी माहिती आहे. आता आपल्याला आणखी माहिती घ्यायची. चुकलं नाही तुमचं, थोडस गोंधळ होतं, चुकलं नाही. आता काय गोंधळ होतोय? तो गोंधळ आपल्याला दूर करायचा. असंच का आणि तसंच का? मग आता तो तसं कशावर ओळखायचं, कशावर करायचं तिकडे? मग या ठिकाणी ही जी आकृती तुम्हाला दिसते, साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रत्यक्ष साहित्य दाखवणार आहे. तर याच्या समजा ही जर 10 सेंटीमीटर असेल, हे सुद्धा 10 सेंटीमीटर असतं आणि हे कमीत कमी 12 किंवा 15 सेंटीमीटर पर्यंत त्याचं माप असतं. आता काय म्हणता येईल? निदर्शनास आपल्याला काय दिसतं? सर, मला या 8-8 सेंटीमीटरचे आहेत. नाही असू द्या किती, मी 8-8 सेंटीमीटर. मी तुम्हाला प्रत्यक्ष मोजून म्हणत नाही, समजा म्हणतोय मी. समजा या आकृतीचं माप इथं 10 आहे, इथं 10 आहे आणि इथं 15 दिलंय. आता या आकृतीला काय म्हणता येईल? द्विभुज त्रिकोण. थोडस बरोबर आलेलं आहे. त्रिभुज त्रिकोण. तर लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला कंपास पेटीचं साहित्य तर शिकायचंय, पण त्या कंपास पेटीच्या कोन मापकाच्या वापरातून आपल्याला इतर खूप गोष्टी शिकायच्या. याला 2 बाजू सारख्या आहेत. एक तुम्हाला चित्र दाखवतो, एक साहित्य दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त लक्षात येईल. तुमच्या शाळेत आहे. हो सर, आमच्या शाळेत असे लई आहेत. सर आपल्या शाळेत प्रत्येक शाळेला गणित पेटी दिलेली आहे. गणित पेटीचा योग्य वापर केला तर आपल्याला गणितातले सगळे संबंध क्लिअर होतात. आणि या आमच्या सरनं शिकवलं पण सर तसं. हा, तर ही एक बाजू आणि ही तिसरी बाजू. आता पहा, या बाजूची लांबी, या दुसऱ्या बाजूची लांबी आणि या तिसऱ्या बाजूची लांबी सारखी वाटते का? पहा, ही तर नाही खूप सर. लांबी दिसते. ही आणि ही सारखे दिसत आहेत. हो सर. ह्या 2 बाजू जेव्हा सारख्या आहेत, 2 बाजू सारख्या, बस तोच शब्द घेतलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी शब्द तयार झाला, सम. शब्द लिहून घेत चला. समद्विभुज त्रिकोण. सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. समद्विभुज.
सारख्या असणाऱ्या दोन बाजूंचा त्रिकोण. आपल्याला तर माहित आहे दोन बाजूचा त्रिकोण नसतो, त्रिकोण तर 3 बाजूंचा असतो. मग त्या 3 बाजूपैकी 2 बाजूंची लांबी सारखी आहे. या ठिकाणी तयार होणारे जे कोन आहेत हे दोन्ही कोन सुद्धा सारख्याच मापाचे असतात. यालाच म्हणतात समद्विभुज त्रिकोण. पुढे आपण त्रिकोणाचे प्रकार शिकताना सगळं शिकूयात, पण तुमच्याकडून बरीचशी माहिती आली. कोणी काटकोन त्रिकोण म्हणलं. आता मला एक प्रश्न आहे, मला रोहिणी सांग, काटकोन त्रिकोण या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण का म्हणतात? कशावरून आपण ओळखलं की तो काटकोन त्रिकोण आहे? त्यामागचं कारण काय असू शकतं? ते वर जाताना काय किंच भीतीला जर आपण लावून पाहिलं तर मग ते असं आणि असं एल सारखं असेल तर मग ते काटकोन झालं सर. म्हणून काटकोन त्रिकोण. आणखी काय म्हणताय? गणिताच्या भाषेमध्ये ही भाषा चालतच नाही आपल्याला. तुझं प्रॅक्टिकली योग्य सांगितलेस तू, या पद्धतीनं असेल तर याला काटकोन म्हणतात, प्रॅक्टिकली व्यवस्थित आहे. पण गणिताच्या भाषेमध्ये कसं सांगणार? गणिताच्या भाषेमध्ये हा, प्रत्येक विषयाची भाषा असते. इंग्रजी मला सांगायचं तर तुम्हाला काही इंग्रजी शब्द तर सांगावं लागेल. ए असंच लिहावं लागते, याला इंग्रजीमध्ये ए म्हणावं लागते, असंच मला म्हणावं लागेल. मी जर असं लिहिलं याला बेमन म्हणलं तर नाही जमणार. मग ही इंग्रजीची भाषा झाली. मग या काटकोनची भाषा काय आहे? कशाला म्हणायचं काटकोन? कुणाला सांगता येईल? आर्यन, श्रेया? 3 कोण त्रिकोण. त्रिकोण तर आहेच हो. हा, महेश काहीतरी सांगतोय. यस महेश, करा, स्क्रीन शेअर करू नको. हा, महेश बोलत होता. 90 अंशाच्या कोणाला यस यस यस, दिस इज द करेक्ट आन्सर. ज्या त्रिकोणामध्ये हा एक कोन हा काटकोन असतो, कारण काटकोनचं मापच आहे या नव्वद अंश. हॅलो सर. सर तिथं काटकोन मध्ये असं टोकाचा काढला आणि तिथला म्हटलं कोणासारखा आकार, मग तिथं पुढं अंशात नाही लिहिलं तरी चालतं. कुठं? हो ना, इथं इथं आपण वरती तुम्ही इथं लिहिलं नाही, मी हा, इथं फक्त तिथं. काटकोनचा आकार दिलाय. काटकोनच्या तरी चालतं. त्रिकोणामध्ये इथं पहा, हा त्रिकोण असेल आणि मी इथं जर असा डब्बा केला चौकोनी नाही चालत. पण मी जर हा काटकोन काढला असेल तर या ठिकाणी मला असा आकार द्यावाच लागतो, तरच हा काटकोन त्रिकोण आहे. अन्यथा काटकोन त्रिकोण नाही. याच्यापेक्षा 1 अंश कमी, 1 अंश जास्त असेल तरी तो काटकोन नाही. म्हणून बोलायचं. हा, रोहिणी थांब थोडं. जेव्हा ह्या भिंत आपण आपली फरशी आणि उभी भिंत, सगळ्यात सोपं उदाहरण जर काही असेल तर आपल्या घराची जी भिंत असते ती भिंत जी 10 फूट असेल, 11 फूट असेल, जी उंच जाते, आणि आपल्या घराची केलेली फरशी, या दोन्ही मध्ये जिथं कोपरा तयार होतो तो 90 अंशाचा असतो. तो 90 अंशाचा कोपरा आहे. म्हणजे त्या ठिकाणी काटकोन तयार झालाय. पण समजा आवाज क्लिअर येत नाही, थोडस माईक बंद राहू द्या. जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही सांगा मला. आणखी तुमच्याकडून मला उदाहरण अपेक्षित आहे, आणि आपल्याला प्रत्यक्षात कोड मापक दाखवायचे आणि नेमका कोड मापकाचा वापर पुन्हा आपल्याला त्रिकोणाच्या प्रकारामध्ये सगळं शिकायचं. सर ते हे दिले की नाही सर, त्याच्यामध्ये त्याचा मदत आहे की नाही, त्याच्यामध्ये त्याचा जसा आकार आहे की नाही तसंच दिलंय सर. ते कशामध्ये? तुटकराचे बघा, तिथं काय नसते. बघा सर, त्याच्यामध्ये याचा कोण आकार, याचा आकार असा आहे तर याचा आकार मदत दिलाय असा आहे म्हणून, आणि याचा आकार असा आहे तर मदत दिले याचा आकार असा आहे म्हणून सर. 2 छोटे 1 मोठा. हा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गॅप मध्ये दिले, म्हणजे छोटी आकृती काढता येते, मोठी आकृती काढता येते. म्हणजे याचा वापर तुम्ही
आपल्या ड्रॉइंगसाठी सुद्धा करू शकता बरं. मला माहित नाही काटकोन कशाला म्हणतात, मला माहित नाही समद्विभूषण कशाला म्हणतात, पण ते आकार वेगवेगळे घेतले तर छानपैकी तुम्ही ड्रॉइंग करू शकता. छानपैकी वेगळं इकडं तिकडं घेतले तर त्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी शब्द लिहू शकता. मला घेणं देणं नाही हे काय आहे, त्या आकृत्या कशाच्या काढल्यात मला काहीच माहित नाही. अर्धवर्तुळ काढून घेतले, त्रिकोण काढून घेतले, काटकोन त्रिकोण काढले आणि त्याच्यामध्ये मी इंग्रजी शब्द लिहिले, संख्या लिहिल्या, कुठं मी अंकात लिहिल्या, कुठं अक्षरात लिहिल्या, त्याचं मी वाचन केलं. मला गरजच नाही की तो काटकोन त्रिकोण आहे का तो समद्विभुज त्रिकोण आहे का तो कोण मापक आहे. अशाही पद्धतीने वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास, आकृत्यांचा वापर, कंपास पेटीतील साहित्याचा वापर करून आपण करू शकतो. फक्त दुकानात गेल्याच्या नंतर हे सांगितलं तुम्हाला, दुकानात गेल्यावर एक कोनमापक आणि आपल्याला स्केल जर नसेल तर स्केल हे साहित्य फक्त आपल्याला विकत घ्यायचे आणि हार्डली 10 रुपयामध्ये येतं. 10 रुपयापेक्षा जास्त लागत नाही. तरी लागले समजा तर 10 ते 20 म्हणतोय मी. समजा किंमत वाढली असेल, काही झालं असेल तर. तर अशा पद्धतीचं हे साहित्य तुमच्याकडे पाहिजे. एक आणि दुसरं साहित्य जे पेन्सिल ठेवण्याचं मी तुम्हाला दाखवलं, ज्याला आपण म्हणतो कंपास. आता हे साहित्य प्रत्यक्ष आपण पण पाहूयात. हे जर हो आहे सर, आमच्या इथं पण आहे असं. सगळ्या शाळेमध्ये आहे. प्रत्येक शाळेला शासनानं गणिताची पेटी पुरवलेली आहे आणि प्रत्येक शिक्षकांना, शाळेतील प्रत्येक शिक्षकांना गणिताचं प्रशिक्षण झालेलं आहे. फक्त वापर आपण आता करायचा आहे. आता हे काय आहे? एखादं म्हणे, वाह! काय छान आहे गड्या गळ्यामध्ये हार घालायला किंवा एखाद्याला गळ्यात टाकून ओढायला. नाही, त्याच्यासाठी नाही. त्याच्यानंतर बघा किती लांब आहे. तुमच्याकडे काय एवढा छोटासा आहे. आमच्याकडे बघा बरं किती मोठं कंपास आहे. निशो, हा कंपास हा आमच्याकडचा. आता याच्याकडचं लोखंडी टोक निघून गेलं होतं. म्हणून मी काय केलं, एक जुनी पेन होती, त्या पेनला इथं रबरनं अडकवलेला आहे. तो खिळा तिथं पडलेला, त्याचा खिळा. पण हा, आणि इकडे तसं कुठं भेटते? तुम्हाला नाही भेटत. ती पेटी तुम्हाला खरेदी करायची असेल तर 10 ते 20 हजार रुपये खर्च करावे लागतात. तुमच्या शाळेमध्ये दिलेली पेटी कमीत कमी 10 ते 20 हजारापर्यंतची आहे. आपण नाही खरेदी करायचं हे. एवढं तुम्हाला खरेदी करायची गरज नाही. तुम्ही आपलं 10 रुपयाचं घ्यायचं. कारण हे तुमच्यासाठी गरजच नाही. तर तुम्ही ठेवून काय करणार आहे? आपल्याला काय घरावर काढायचंय? आम्हाला फळ्यावर मोठं चित्र काढून दाखवावं लागतं आणि आम्ही तुमच्या कागदी इथं जर घेतलं तर तुम्हाला काही दिसणार नाही. शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला काय दिसणार आहे? तुम्ही कोनमापक किती दाखवायला लागतंय. सर्वांना दिसावं यासाठी ही मोठ्या वस्तू आहे. याच्या साहित्याचा वापर तुम्हाला गरज नाही. तुम्ही तुमचं 10 आणि 20 रुपयाचं जे मिळतं त्याच कंपोस्ट पेटीमधलं साहित्य तुम्ही वापरायचं. विनाकारण कुठं नाही, हे साहित्य मला पाहिजेच, मलाच घ्यायचं. नाही, घोडं चाललंय, काय छान वाह! घोड्यावर बसून मस्त जाता येते. नाही, मी बी घोडं घेतोच. नाही, नाही घ्यायचं घोडं. आपलं मस्तपैकी जे आहे. कारण आपल्याला खरंच गरज किती आहे त्याची. याच्यावर आपण ते साहित्य ठरवायचं की नाही मला हे घ्यावं लागतं. हॅलो सर. गोपाल काय? काही अडचण आहे का सांगा. ठीक. आता आपण 3 साहित्य पाहिले. एक त्रिकोण पाहिला, एक कोनमापक पाहिलं आणि एक कंपास पाहिला. आता या साहित्याचा प्रत्यक्ष वापर आज आपल्याला शिकायचा आहे आणि कोन कसा मोजावा. एक मिनिट हा. निशू स्केल दे मला. निशू फक्त बघून घ्यायचंय.
आणि नंतर तुमच्या वहीवर तुम्ही काढायचं. परवाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी आकृत्या काढून दाखवल्या होत्या. मला वाटतं अभिनवने. फक्त या ठिकाणी हे जे आपण बाणाचे टोक दाखवलेले आहेत ते त्याने काढलेले नव्हते. परंतु बाणाचे टोक आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहेत, कारण ही जी रेषा काढलेली आहे ती आता अमर्याद पुढे किती जाणार आहे मला माहिती नाहीये. म्हणून याला वाढती रेषा दाखवण्यासाठी हा किरण इथं काढायचा. हा या ठिकाणी आपला बिंदू निश्चित झालेला आहे. या बिंदूतून हा दुसरा किरण वरच्या दिशेला गेलेला आहे आणि या ठिकाणी एक कोपरा तयार झालेला आहे. आपल्या हाताला आपण कोपरा म्हणतो. हात आपला कोपरा भाग आहे. कारण आता हा या ठिकाणी सरळ घेतला तर थोडा काटकोनामध्ये दिसेल. इकडे घेतला आता लघुकोन दिसेल. थोडा पुढे केला हा विशाल कोन दिसेल. आपल्या शरीरावर आपल्याला लघुकोन, काटकोन, त्रिकोण खूप छान प्रकारे समजून घेता येतात. हा चला दाखवलं. एक अंदाजामध्ये थोडं सरळ आहे म्हणजे भिंतीला मी सरळ ठेवला, हात सरळ ठेवला. आता हा 90 अंशाचा आहे. थोडा माझ्या डोक्याकडे घेतला आणि पाहिलं तर या ठिकाणी अंतर 90 पेक्षा कमी तिला अनुवडेल. तर त्या ठिकाणी तो लघुकोन तयार होईल आणि थोडासा मी त्याला असं वाढवला. हा भाग पहा या कोपऱ्यामध्ये जागा जास्त झालेली आहे म्हणजे अंतर वाढलं. मग इथं विशाल कोन तयार झाला. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला आहेत. एक काटकोन, दुसरा विशाल कोन आणि तिसरा लघुकोन. कोणी कुठे जात नाही. काटकोन, विशाल कोन, लघुकोन म्हणा, लघुकोन, विशाल कोन, काटकोन म्हणा, काटकोन, लघुकोन, विशाल कोणताही क्रम चालेल. पण ओळखताना मात्र 3 आकृत्या आपल्याला पक्क्या समजून घ्यायच्या. काटकोन नेमका कुठं असतो, लघुकोन कुठं असतो आणि त्याचं नेमकं माप कसं असतं, कसं मोजायचं. आता तुमच्या कोन मापकाचा वापर करण्यापूर्वी अगोदर फक्त आकृती कशी मोजायची ते अगोदर समजून घ्यायची. आता ही जी आकृती काढलेली आहे या ठिकाणी तुमच्याकडे जो कोन मापक आहे, तुमच्याकडे छोटासा कोन मापक आहे. पण त्या कोन मापकाच्या आता इथं पहा मला जोडून तुम्हाला दिसेल एक छोटासा एक काहीतरी खून केलेली आहे. काहीतरी दिसतंय दिसते सगळ्यांना. सर तुमचं खालीच गेलेला आहे. आमचा एक नाही तो काळ्या रेषेनं वरी केलेला आहे सर, खाली केलेलं नाही आमचं. तुमच्याकडे हा जो कंपास आहे सॉरी कोन मापक आहे इथं हो सर तसंच आहे. आणि इथून अशा रेषा गेलेल्या आहेत. जणू काही सूर्याचे प्रकाश किरण आपण चित्रामध्ये दाखवतो. डोंगराच्या आडून एखादा सूर्य निघालेला आहे आणि आपण प्रकाश किरण दाखवतो तसं. पण पुढे मजा लय आहे त्याच्यामध्ये. याचे 2 भाग तुम्हाला दिसतात. तुमचं सर असं काय आहे, इकडं 0 आहे, इकडे 0 आहे, इकडं 180 आहे वर, इकडं खाली 180 आहे. 180 मग 180 च्या वर 0. अरे तू बोलू नकोस आता. तू बोलल्यानंतर तुझी स्क्रीन समोर येईल, दुसऱ्यांना दिसणार नाही. तू बोलू नको, फक्त समजून घ्या. तुमच्याकडे साहित्य आहे ते फक्त पहा. आहे ते तुम्हाला सांगतोय मी, आहे की नाही. नाही सर आमच्याकडे नाही असं असं तर मला नंतर सांगा. पण आता ऐकून घे. आलं लक्षात? हो या ठिकाणी सुद्धा आहे माझ्याकडे. जे तुमच्याकडे आहे तेच माझ्याकडे आहे. फरक एवढाच की तुमच्याकडे वस्तू जी आहे अगदी छोटीशी आहे. त्या कंपास पेटीचं साहित्य छोटस आहे. कारण हे जर मी वहीवर ठेवतो म्हटलं तर मला 2-3 वह्या लागतील एक आकृती काढण्यासाठी. नाही जमणार मला हे साहित्य वहीवर ठेवायला. म्हणून मला वापर हा ब्लॅकबोर्ड, ग्रीन बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड या 3 ठिकाणीच मला याचा वापर करावा लागेल. मग अगोदर या आकृतीचं आपण निरीक्षण करूया. जेव्हा मी या आकृतीचं निरीक्षण करतो तेव्हा कारण ते साहित्य मला आधी समजलं पाहिजे. मला साहित्य समजलंच नाही तर मी किती वाचलो तरी काही फायदाच होणार नाही. म्हणून अगोदर ते साहित्य समजून. आता हे साहित्य समजून घेताना इकडं 0 इकडं 180 फरक काय, वर 0 खाली 180 आणि इकडं खाली 0 वर 180.
म्हणजे काहीतरी बदल आहे. पण जेव्हा मी सरळ वर येतोय मध्यभागी, तेव्हा मात्र 90 हा एकटाच दिलेला आहे. वर 90 खाली 90 दिलेला नाही. जेव्हा मी साहित्य इथं ठेवतोय आणि बघतोय सगळीकडे 2-2 अंक आहेत. इथं मात्र एकच 90 आहे. दिसते तुम्हाला? ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी एकच 90 आपल्याला दिसतं. हां. मग आता याचा अर्थ काय? कसं मोजायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो, की आकृतीचा कोन, दिलेली आकृती कशी मोजावी? का फक्त कोन ही एकच आकृती मोजता येते का आपल्याला? समजा तुम्हाला जर अशी ओबड-धोबड एखादी अशी आकृती दिलेली आहे आणि याची कोन मोजायला सांगितली. आपल्याला मोजता येते. पण केव्हा? जर मला ही आकृती पक्की मोजता आली तर. आम्हाला माहित झालं, सरने सांगितलं हे असं सरळ ठेवा. आता माझ्याकडे हा जो या ठिकाणीचा बिंदू आहे, ही जागा आहे. याचा अर्थ आकृतीचा बिंदू, शिरोबिंदू, जो की जिथं कोन तयार झालाय. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. किती छान दिसतंय, हार घातल्यासारखं दिसतंय मस्तपैकी. कमानीमध्ये उभं टाकल्यासारखं दिसतंय माझं मला. एखाद्या कमानीमध्ये छानपैकी उभं टाकलंच वाटतंय. एवढं मोठं आहे. तुमच्याकडे जमेल का बरं कमान ती छोट्याची? तर या नाही ठिकाणी सर. नाही जमणार, कारण ते छोटंसं साहित्य आहे. मग हा माझ्याकडचा बिंदू, हा मी कुठे ठेवणार? जिथं कोन तयार झालाय. म्हणजे ही आपल्याला चिन्ह कशासाठी दिलेलं आहे? जिथं कोन तयार झालाय. कोन तयार झालाय आणि कोन तयार झालाय. बरं, व्हिडिओ बंद राहू द्या. कोन शब्दात फरक आहे. हा कोण म्हणजे व्यक्तीकडे जातो. कोण केलं? आर्यानं केलं. कोण मारलं? श्रेयानं मारलं. कोण गेला? रोहिणी गेली. कोण गेला? राजू गेला. कोण आलं? समर्थ आला. हा कोण आणि हा कोण, दोन्हीत फरक आहे. हा कोण व्यक्तीकडे आणि हा कोण आकृतीकडे. आपल्याला हा कोण विचारलाय. मग जेव्हा हा बिंदू, मग आता या आकृतीचा बिंदू कुठं आहे? इथं दिसतोय. इथं दिसतोय म्हणजे त्याला भलं गोल करायचं नाही. तिथं टोक दिसतंय एकदम बारीक. त्या ठिकाणी आपला हा बिंदू ठेवायचा. थोडं बारकाईने बघा. मी ठेवलेलं आहे. आता इथं ठेवल्याच्या नंतर दुसरी गोष्ट, आणखी एक पथ्य काय पाळायचं? तुमच्याकडे कोण मापक आहे? प्रत्यक्ष कृती करण्याआधी थोडंसं बारकाईने बघा. मी जेव्हा इथं हा कोण मापक ठेवतोय, हा बिंदू ठेवतोय, तेव्हा ही रेषा जी आहे, आता तुमची रेषा जर झाकली असेल तर ती रेषा मोठी करून घ्या. त्या कोण मापकामध्ये जर लपून बसली असेल तर ती रेषा तुम्ही वाढवून घ्या अगोदर पेन्सिलने, आणि मग ती वाढवून घेतल्यानंतर ही रेषा या 0 आणि 180च्या बरोबर असली पाहिजे. म्हणजे याला समांतर असली पाहिजे. याच्या सोबतच असली पाहिजे. नाहीतर मी कोण मापक धरताना असा धरला, असा धरला, असा धरला, रेषा चालली इकडे आणि मी चाललोय इकडे. जायचं होतं थेरबंडला, जाऊन बसलो धर्माबादला, कारण मला माहितच नाही की रेल्वेत कोणत्या बसायचं. कारण जर मला हिमायतनगरकडे जायचं असेल तर मला थेरबंडला जाता येईल, किंवा मला आदिलाबाद गाडीनं. पण हैदराबाद गाडीमध्ये बसलं तर मला नाही जमणार. मग इथं अशा पद्धतीने आपल्याला ते वापर करावा. म्हणून इथं आपल्याला 180 शी समांतर या ठिकाणी आपण आलोय. 180 बरोबर. आता दुसरं काम करायचं. पहिलं सगळ्यात महत्वाची नजर आपली पाहिजे, या रेषेवर आलेलं आहे काय? आलाय. आता फक्त वरची रेषा कुठं आहे ती रेषा पाहायची. आता कुठं आहे? कुणाला वाटेल 130, 1, 2, 3, 4, म्हणजे इथं 134 वर दिसते आणि आपण पटकन 134 लिहून टाकली. गडबड झाली. एकीकडे तर आपण म्हणालो की ही आकृती लघुकोनाची आहे, कारण काटकोनपेक्षा कमी आहे. दुसरीकडे काटकोनचं माप 90 अंश असते, हेही माहित झालं आपल्याला. मग काटकोन जर 90 मापाचा असेल
तर लघुकोन तुम्हीच सांगा, 90 पेक्षा मोठा असेल की 90 पेक्षा लहान असेल? सांगा एक जण, कुणी सांगा. अभिनव, श्रेया. सर तुम्ही जो कोण काढलाय ना त्याचं माप 47 असेल. हा हा, तू पुढचं उत्तर सांगितलंस. ओके, ठीक आहे. पुढे बघूयात आपण किती येते ते accurate आपण पाहूयात. तुम्ही जो कोण काढलाय त्याचं उत्तर 47. बघूयात ना किती येते ते. 47 येतं, कमी जास्त येतं ते पाहूयात आपण. ते बघूयात आपण. पण मी म्हणतोय, सर हा लघुकोन किती आहे का? सेंटीमीटर? इथं सेंटीमीटरचा विचार करू नका. सेंटीमीटर, मीटर हे तुम्हाला किंवा इंचचं काम जेव्हा तुम्हाला बंद आकृती काढायची आणि ते 9वी 10वीला आहे, ती बंद आकृती काढताना आपल्याला त्याचं खूप मोठं काम आहे. इथं आपण शिकतोय फक्त कोन मापकाचा वापर, मला दिलेल्या आकृतीचा कोन मोजता येणे. आणि एकदा का तुम्हाला जमलं की तुम्ही घरातल्या प्रत्येक कोपऱ्याचं तुम्ही कोन मोजू शकता आणि तुम्ही ठरवू शकता तिथं मिस्त्रीने काम बरोबर केलंय की नाही, गिलावा आपल्या घराचा बरोबर आलाय की नाही, टेबलापाशी जो कोपरा तयार झालेला आहे, 4 कोपरे वरच्या पृष्ठभागाचे, ते 90 अंशाचे आहेत की नाही, नसेल तर काय झालं असेल हे तुम्ही मोजू शकता. एखादं पुस्तक घेतलं, पुस्तकाचे कोपरे आपण मोजू शकतो. वही घेतली, वहीचे कोपरे मोजू शकतो. फरशी आहे, फरशीचे कोपरे आपण मोजू शकतो. ज्या ज्या ठिकाणी कोन तयार झालाय तो प्रत्येक कोन तुम्ही मोजू शकता. पण 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तेच आपल्याला आज पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे. नंतर तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली खूप करणार, खेळ म्हणून तुम्ही ते करणार आणि खेळातून तुम्ही कोन मापक इतका इझी होऊन जाईल तुम्हाला. नंतर बाकी कंपासचा वापर करायचा आहे, त्रिकोण तयार करायचा आहे. जसं की आता मला सांगितलं की समजा या उभ्या रेषेवर 7 सेंटीमीटर अंतर घ्या आणि मी जर स्केलनं घेत बसलो तर नाही तेवढं येणार. पण तेच मी स्केल मध्ये आणि कंपास मध्ये जर मी माप भरलं तर मी इथं ठेवून फक्त एक चॉक मारणार, कारण मला बिंदू निश्चित करायचा आणि हा इथं बिंदू निश्चित झाला. आता मला त्रिकोण काढायला अवघड झालं. दोन्ही बाजूचे मला 7 सेंटीमीटरच्या घ्यायचे. इथून पुन्हा इकडे 7 सेंटीमीटर चॉक मार आणि दोन्ही जोड, त्याला चॉक म्हणतो आपण, कंस. हा जो भाग आहे हा पुढे, ते नंतर शिकायला. आता सध्या फक्त आपण नेमका एकदा आपल्याला कोण मोजता आलं मागचा, मग हा 133 134 मापाचा होणार नाही. तर लक्षात काय ठेवायचं, कारण हा 90 अंशापेक्षा लहान आहे. जसं की अभिनवनं उत्तर असेच सांगितले की सर हा कदाचित तिथपर्यंत असू शकतो, म्हणजे 90 पेक्षा कमीच येणार, कारण तो लघुकोन आहे. पण लघुकोनच का, विशाल कोणच का, हे कसं ओळखायचं आणि त्याला कोणती ट्रिक्स वापरायची, अतिशय साधं सोपं आहे. मुलं तिथं गोंधळ करतात आणि 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय सोपा भाग असतो तो, परंतु कोन मापकाचा वापर चुकीचा करतो आपण आणि तिथं थोडा गोंधळ निर्माण होतो. आणि ज्याचे आपल्याला फार कमी याच्यामध्ये आपल्याला गुण मिळणार होते, एक आकृतीकडे लक्ष दिलं नाही म्हणून आपण त्या ठिकाणी अडचणी येतो. तर पहा, कोन मापक वापर करताना पहिलं काम, जिथं कोपरा तयार झालेला आहे, जिथं कोन तयार झालेला आहे तिथं मध्यबिंदू ठेवायचा. मग भले आपली आकृती, आपला कोन वहीच्या बाहेर का जाईना, काही घेणं देणार नाही. इथं हा शून्यावर ठेवायचा आणि इथून जेव्हा मी मोजायला सुरुवात करेल तेव्हा आकृती आपली कोणीकडे गेलेली आहे ते फक्त पाहायचं. मी कोण्या आकृतीकडे गेलोय, आकृतीचा किरण कुठं आहे कोणचा, इकडे. तुम्हाला इकडून वर जायचं. माप कसं असतं, कधी शून्याकडून पुढे जायचं. म्हणजे मला या बाजूची म्हणजे उजव्या बाजूची जेव्हा आकृती मोजायची आहे तेव्हा मला या शून्याकडून पुढे जायचं. मग मी जेव्हा शून्याकडून पुढे जाईल तर 0, 10, 20, 30, 40, 45 आणि या ठिकाणी हा 46. म्हणजे या ठिकाणी मला मिळतोय 46 अंशाचा कोपरा. 134 नाही, 134 इकडचा आहे, पण इकडं मला रेष दिलीच नाही म्हणून मला इकडचं नकोय. मला फक्त लघुकोनाचं माप पाहिजे. मग मी 46च का घेतलं, मग ते 134 आणि 46 याचा काय संबंध आहे,
तो तुम्हाला पुढच्या नंतर भागामध्ये कळेलच. त्यासाठी तुम्हाला मी आताच आकृती काढून दाखवतो. हा अशा आकृत्या तुमच्याकडे जर समजा तुमचे बहीण भाऊ 8वी 9वी ला असतील, कदाचित 7वी सुद्धा, त्यांच्याकडे आता करण आपला 8वीचा एक विद्यार्थी जॉईन होतो, त्याच्या पुस्तकात त्याला पाहायला मिळालेला असेल, 100% पाहायला मिळालेला आहे, वापर केलेला असेल, कंपास पेटी असेल तर अशा आकृत्या. त्यानंतर त्याच्यासोबत त्याला एक सर मला समजण्याचं नाही. कोणतं समजलं नाही मला सांग. सर तुम्ही ते 46 कसं काढले ते? हा म्हणून तो म्हणतोय ना, तेच तर समजून घ्यायचं आपल्याला. म्हणून आपण फक्त कोणतं घ्यायचं तेच बारकायचंय. तुमच्याकडे कोण मापक अगदी बारीक बारीक रेषा आहेत की नाही मोजा बरं. 2 अंकामध्ये रेषा हो, किती आहेत सर. बरं सांग अगोदर. फार सोपं आहे हो, आणि तुला सर. एकदा लक्षात आलं, विसरणार नाही म्हणजे विसरणार नाही. मला सांगा या 2 अंकामध्ये बारीक रेषा किती आहेत? 4 सर. 9. बरं 10 नऊ. मोजण्यापेक्षा त्या 2 अंकामध्ये एक रेषा थोडीशी लांब आहे, तुमच्याकडे सुद्धा पहा. हो आहे सर, एक मोठी आहे. हे हा एक 5 नंबरला आहे ती. आता अगोदर आपण वाचूया. सर हा आता काय करूयात आपण अगोदर फक्त संख्या वाचूयात, म्हणजे तुम्हाला फार लवकर कळेल. पहा आपण उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे येऊया, म्हणजे मला या आकृतीकडचा कोण मोजायचा. तुम्हाला एक जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण आकृती 100% समजेल. मी गॅरंटी देतो, अगदी 100% प्रत्येक विद्यार्थी. इथं 0 आहे, 10 आहे, नंतर वाचा 20. 20. माझं बोट लक्षात ठेवा हं. मी फसवेल तुम्हाला म्हणून 30 सर. म्हणून बोट माझं लक्षात ठेवा. 70. 70. 100. शंभर. तुमची स्क्रीन दिसत नाहीये. ओके. 80. तुम्हाला करणने आपल्या आर्यनने महेशने तुम्हाला आयडिया सांगितलेली होती की तुम्हाला दुसरं काय काय करायचं, करायचं? पिन करा. पिन करा म्हणजे तर सर आमच्याकडे दोन पिन नाही हो. आहे. आता स्टोन आहे आमच्याकडे, पिन नाही. ती पिन नाही करायची. माझा फोटो जिथे दिसतो त्याला डबल टॅप करा. डबल टॅप करणे म्हणजे दोनदा त्याला क्लिक करणे. डबल टॅप व्हिडिओ म्हणून नाव येते मग. सर मी करायला मात्र सर तिथे 2च टिंब आहे, तिसरा टिंबच नाहीये. टिंबाची गरज नाही बाई, तुला माझा व्हिडिओ जिथं दिसतो त्या टिंबाला क्लिक करू नका, त्या व्हिडिओला क्लिक कर. कुठेही तिथं दोनदा टॅप कर फक्त. सर मग आहे की नाही, मीटिंग होते तर कोणी किती बी ओरडो, तुमच्याशिवाय दुसरं कोणाची स्क्रीन हा ती सुविधा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे बाकीच्याने किती जरी हे केलं तरी फक्त त्यांचा व्हिडिओ चालू असेल तर कोपऱ्यात दिसतो, पण बाकी दिसत नाही. बोलणाऱ्याचा व्हिडिओ मग कोपऱ्यामध्ये दिसतो छोट्याशा. हा तर या ठिकाणी मग 90. आता मी ज्याला विचारतो त्यांना सांगा, रोहिणी मला सांगा तुला दिसते का बघूयात आपण. इथं किती लिहिलेलं आहे, मी जिथं बोट ठेवतो तिथं बघा. 140. आता दिसले म्हणजे तुझ्या समोर स्क्रीन आहे. चला आदर्श आहे का, कारण मी आदर्शचा आवाज ऐकला नाही, कानाने ऐकला नाही. आता दिसतंय सर. ओके आदर्श आहेस का, समृद्धी आहे का. आहे. आदर्श असतील, आदर्श मला सांग तुला इथं किती दिसते. आदर्श सर नसेल? 120. सर 120. ओके म्हणजे आता लक्षात ठेवा सोप्पा भाग. मला एखादी आकृती दिली, मी आणखी दुसरी एक तुम्हाला आकृती काढणार. चौकोनाकडे जाण्यापेक्षा आणखी एखाद्या कोणाकडे जाऊया. आहे सर, पृथ्वीराज घनसटवार रेझेंड आहे. ठीक आहे, अगोदर आणखी समजून घेऊ मग रेझॅन्टकडे आपण पुन्हा बघूया. त्याचं नेमकं आपण आकृती नाही समजली तर पुढे काही मजा नाही. सर नाव देणे वगैरे तुम्ही म्हणाल, सर आमच्या पुस्तकात आकृत्या आहेत
पण इथं असं काय ते दिलं सर, इथं ए बी सी अ ब क म प र ध र न स प क अशी नावं आहेत, आपल्याला द्यायचे. कोण कसा लिहायचंय तेही लिहायचे, सगळं लिहायचे. पण ते केव्हा करू शकतो? जर मला कोण मोजता आला तर. पण मला कोणच मोजता आला नाही, मग ते कोणा मोजाव? आपला कोण कोणा मोजाव? आपणच मोजायचं. आणि मला तो आलाच पाहिजे या उद्देशानेच फक्त बसा आणि येणार. पुन्हा आता दुसरी आकृती पहा. पहिलं काम मला सांगा, आता तुमच्याकडून मला उत्तर पाहिजे. कोण मापक तुमच्या हातात आहे? हो इथं सर. आकृती दिलेली आहे, आकृती दिलेली आहे. कोण मापक आपल्या हातात आहे. मी आता आकृती मोजायची. आता मी काय करतोय, फक्त माझ्याकडे बघा अगोदर हं. चुकीचं करतोय बरोबर करतोय मलाही माहित नाही हं. मी पण तुमच्यासारखा एक नवीन विद्यार्थी आहे. आणि मला सरांनी सांगितलं, हा राईट इकडे कल फळ्यापाशी आहे. आलो. सरनं मला बोलवलं, मी फळ्यापाशी आलो. हा तर हे मोजून दाखव. बरं सर. सर हे 100 अंश आहे. बघा कसा मोजलाय मी, लक्षात आलंय का? नाही सर, ते कसं मोजल्या याला नीट करा की. हो ते सर, ते बरोबर आहे का? वाकडं धरल्या. म्हणजे बरोबर आहे का? नाही सर, बरोबर नाही वाकडा आहे. आता मी आता नावं देतोय. हा मी काय करतो, इथलं नाव आता मी नावं देतोय हं. समजा याचं नाव आहे स, म्हणजे इथं बिंदू आहे हा. हा स कडे पुढे. याचं नाव आहे प, या बिंदूचं मध्ये जिथं कोण तयार झालाय. आणि याचं नाव आहे क. क. म्हणजे आपल्याला लक्षात येते, कारण बऱ्याच जणांना उजवं डावं म्हणजे कोणीकडे हे उजवं का ते डावं का ते डावं का हे उजवं, प्रश्न निर्माण होईल. म्हणून आपण आता नावं देऊन पुढे जाऊया. मग एक दणका दिला, मी नाही, माझ्या सरनं मला हं. मूर्खा असं राहते ते 100 अंश. हो सर, मग दाखव पुन्हा मोजून. 100 कसं उत्तर काढलं? मी एक विद्यार्थी आहे, मला माझ्या सरांनी बोलवलं आणि मी आलो आणि असं धरून मोजलो. मग पुन्हा आता एक दणका बसला पाठीवर. असं मोजतो पुन्हा. अच्छा. मग आणखी एकदा मोजून दाखव म्हणले. पुन्हा गेलो. पुन्हा काय केलं? कोण मापक असा धरला. सर म्हणले होते की सरळ धरा. मी सरळ धरला. या रेषेला सरळ धरला. सर 180 यायले. अजून एक बदका बसला. म्हणजे पहिलं काम काय करायचंय, आपल्याला कोण मापक जे आपल्या आकृतीवर कसा ठेवायचा आहे, हे जर तुम्हाला समजलं तर बाकीचं डोळे झाकूनच काम. म्हणून एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जी रेषा दिलेली आहे, तुम्हाला तर इथून तिथून सरळ रेषा आहे, लांबलचक काळी रेषा आहे तुमच्याकडे. ती काळी रेष म्हणजे तुमच्या वहीवर तुम्ही काढलेली आडवी रेषा. तुमच्या आकृतीची ती एक रेषा, एक बाजू, तिला या रेषेखाली झाकून टाका. ज्याप्रमाणे पांघरुणामध्ये आपण पूर्ण झोपून जातो, वर फक्त पांघरून दिसते, मध्ये आपण लपून बसतो, तसं या आकृतीवर तुमच्या कोण मापकाचं पांघरून टाका. काय करायचं मग? पण पांघरून टाकताना उस कोणतं आहे लक्षात ठेवायचं. हा इकडं डोकं आहे, इथं त्याचं डोकं आहे, या डोक्यापर्यंत चादर वळायचं. म्हणजेच आता आपली चादर ही आपली कोण मापक. या कोण मापकाचा हा मध्यबिंदू. मध्यबिंदू तर माहित झालं तुम्हाला. आपल्याकडे जी आकृती आहे, तुमच्याकडे हा जो कोण मापक आहे, या ठिकाणी हा तुम्हाला जाड काळा भाग आहे. इथं एकदम बारीक बिंदू आहे. तो बिंदू आणि हा कोण एकत्रच आला पाहिजे. मग तुमची आकृतीच्या किती बाहेर जाते, इकडे चालली का कुठं चालली विचार करू नका. फक्त इथं ठेवा. बघा मी ठेवतोय, हा या ठिकाणी बिंदू आहे, मी या ठिकाणी ठेवतोय. इथं ठेवताना फक्त काळजी काय घ्यायची, एवढं जमलं ना तुम्हाला, पुढे अडचण येणार नाही. मला फक्त एवढीच पायरी फक्त समजून घ्या. इथं शून्याच्या बरोबर मी ठेवलेला आहे, केंद्रबिंदू बरोबर ठेवला. आणि दुसरं काम काय पाहायचं, 180. एक मिनिट,
बोल. काय क्लास चालू आहे, थांब नंतर. इथं हा केंद्रबिंदू म्हणजे हा मध्यबिंदू या कोन मापकाचा आणि हे 0 आणि 180 जे दिसतात या रेषेखाली ही रेषा झाकली पाहिजे. अशा पद्धतीने 180 झाकला. असा जर तुमच्याकडे कोन मापक तुम्हाला ठेवता आला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. आता पहिलं काम कृती काय काय करायच्यात पहा. पहिलं काम केंद्रबिंदू किंवा याचा मध्यबिंदू जिथं कोण तयार झाला तिथं बरोबर ठेवणे, एक काम. दुसरं, जिकडं कोण गेलेला आहे त्याची बाजू जिकडे गेलेली आहे वाढत हा क कडे गेलेला आहे म्हणून मी क कडे कोन मापक ठेवला. हा 0 किंवा 180 हे इथं बरोबर घेतलं. आणि आर्यन आता काम काय करायचं, जिकडं गेलो होतो आपण तिकडून मोजत वर यायचं. तिकडचा 0 घ्यायचा, जिकडची रेषा मोजतोय तिकडचा 0 घ्यायचा. मग इकडचा 0 म्हणजे मला खालचे माप लक्षात घ्यायचे, वरचे नाही. कारण मला 0ने सुरुवात करायची. 0, 10, 20, 30, 40 करत 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 मी आलोय 130च्या 2-3 रेषा पुढे. 130 इथला बघा 130 त्याच्या पुढे वरच्या छोट्याशा 3 रेषा म्हणजे 1, 2, 3 म्हणजे 130 अधिक 3 133. काय केलं, इकडून मी मोजत गेलो म्हणजे हा कोण इकडं तयार झालाय, मी असा इकडून इकडे मोजत गेलो. सुरुवात इकडच्या 0ने केली. इकडून का नाही केली, कारण ही रेषा ज्या उजव्या बाजूला आहे ती उजवीच बाजू घेणार. जर ती डाव्या बाजूला असेल तर मी डावी बाजू घेणार. आपण एक डाव्या बाजूचं पण एकदा समजू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर यस, माझं 140 आले आणि अधिक 3 करायचं. नाही नाही असेल तर करायचं, नसेल तर नाही करायचं, बिलकुल नाही करायचं. आता आपण काय करूया, एक तुम्हाला कोन कसा काढायचा तेच सांग. चला आता जमेल बघा. अगोदर तुम्ही तुमच्या मापाचे कोन काढायला शिकूया. थोडं वेगळ्या बाजूने जाऊया. समजा तुम्हाला दिलं 110 अंशाचा कोन तयार करा. 110 अंश मापाचा अँगल म प र काढा. अँगलच्या ऐवजी तुम्हाला कोनच देतो. कोन म प र काढा. प्रश्न मिळाला. आता जमेल 100%. काय करायचं, आपल्या वहीवरच्या ज्या रेषा आहेत आडव्या आणखी लक्षात घ्यायचं. आपल्याला प्रश्न लिहिल्याच्या नंतर आकृती काढताना कोण मापक बसल एवढी जागा सोडून द्यायची आणि खाली, नाहीतर कोण काढा म्हणले पटकन तिथंच रेषा. आता आकृती का वर कुठून येणार, वहीच्या बाहेर नाही. मग कोण मापकाला जेवढी जागा लागते तेवढी सोडून द्या आणि खाली एक रेषा मारा. आता तुम्ही स्केल वापरताय, तुम्ही स्केल वापरा. तुमच्याकडे कोण मापकाला पट्टी आहे याचा तुम्ही वापर करा. कारण आपल्याला रेषा किती घ्यायची हे सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे काय करायचं, एक मध्यभागी आपण आपल्या 2 जे रेषा आहेत आपल्या वहीतल्या रुळिंग रेषा 2 रुळिंगच्या आहेत त्याच्या मध्यभागी एक सरळ रेषा काढून घ्यायची पेन्सिलनं. आता ठरवायचंय की मला आकृती कोणत्या बाजूने काढायची. आपल्या मनावर आहे बरं, त्या बाजूने काढा, या बाजूने काढा. डावी कोणी काढू शकता, उजवी कोणी काढू शकता. पण पहिल्यांदा आपण पहिलीच बाजू घेऊयात, नंतर पुढे जाऊयात. आकृती काय म्हणते, म प र काढा. म प र काय, जो मध्यबिंदू आलेला आहे तिथं कोण तयार झालेला आहे. मग एका टोकाला म नाव आहे, दुसऱ्या टोकाला र नाव आहे. संपलं. ते नाव देणं फार सोपं, नावाचं काही तेवढा विचार करू. मग आता मला प या ठिकाणी कोपरा तयार झाला आणि तो कोपरा कितीचा आहे, 110. मग मी ही रेषा घेतली, पहिलं काम केलं. आता मी काय करणार, हा किरण घेतला समजा. आता मी काय करणार, माझं
कोणमापक घेणार. इथं जो बिंदू तयार झालेला आहे, घेऊ नका भलं मोठा, हा बिंदू अंत्यबिंदू जो आहे इथला सुरुवातीचा हा जो शेवटचा किंवा सुरुवातीचा म्हणा शेवटचा म्हणा हा प्रारंभिक म्हणा, त्या कोणमापक इथं तयार होणार आहे, कोण तयार होणार आहे, तो कोपऱ्याचा बिंदू. इथं आपल्या कोणमापकाचा मध्यबिंदू ठेवायचा, आरंभ बिंदू इथं ठेवला. आता इथं ठेवतानाच काळजी घ्यायची फक्त की मी कसा ठेवायचा, मला हा असा ठेवायचा आहे की याच्या सोबत या रेषेवर 180 आणि 0 आले पाहिजे. सगळ्यात सोपं मी सांगितलंय, इथं कुणीतरी झोपलंय त्याच्यामध्ये पांघरण टाकायचं. पांघरण आपण अर्ध आडण टाकत नाही, झोपीमध्ये ते होते ती गोष्ट वेगळी, झोपीमध्ये आपलं अर्ध्याच आडंगावर राहते पांघरण ती गोष्ट वेगळी. पण झोपण्याआधी किंवा बाळ झोपले आई छानपैकी त्याला पांघरण टाक, तसं इथं या आकृतीवर आपण छानपैकी पांघरून ठेवा. त्याला काय थंडी वाजायली म्हणून नाही, त्याला मच्छर चावायलेत म्हणून नाही, मला मोजायचे म्हणून ठेवा. आणि इथं ठेवल्यावर 180 आणि ही रेषा किंवा 0 आणि ही रेषा, यस बरोबर आहे, कारण तुम्हाला तर प्लॅस्टिकच आहे, मला दिसते तिथं स्पष्ट दिसते, फायबर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते, यस आपली रेषा झाकली की नाही दिसते आपल्याला. हे ठेवलं आणि आपल्याला काय विचारलंय, 110 कोणीकडून चाललोय, या क कडून चाललोय, म्हणजे उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे येत आहोत. मग उजव्या हाताकडून येत आहे, शून्याकडून या, कारण मोजताना आपण असं मोजल काय 180 170 160 150 उलट मोजल का आपण. मला समजा आता 10 पावलं नाही. चालायचे, मला 10 पावलं चालायचे, मी अगोदरच म्हणेल का 10 9 नाही, मी पहिलं पाऊल टाकल्या म्हणेल 1 2 3, मी आहे तिथं 0 आहे, पुढं एक पाऊल टाकलं माझं 1 तयार झालं, मग 2 मग 3. तसंच इथं सुरुवात 0 पासून, म्हणजे आता इथं 0 आहे म्हणजे मला काही झालं या ठिकाणी सुरुवातच केलेली नाही. आता चला 0 पासून 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110. 110 ची रेष जिथं दिसते तिथं मधून असो का बाहेरून असो तिथं बिंदू द्या. हा बिंदू या ठिकाणी आलेला आहे. आता आपलं काय काम आहे, 2 बिंदू आपल्याला जोडण्याची काही अडचणच नाही. हा एक आलेला बिंदू आणि आपल्या आकृतीमधला हा दिलेला कोपऱ्याचा बिंदू, दोन्ही पेन्सिलने स्केलने बरोबर पहा आणि त्याला जोडा. आलं सर. सर माझं तुमच्यासारखं चाललं 110. आलं. मी हो काय सर, म्हणतो आता तुम्हाला, कळालं. मी तुम्हाला काय म्हणलो 10 मिनिटांमध्ये किंवा या तासामध्ये 100% सगळ्यांना कळणार म्हणजे कळणार. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, आता आपण नाव घेऊया मग सांगतो. मग त्यांनी सांगितलं आपल्याला मग पर काढा, एवढीच आकृती काढली बरोबर 110 ची काढली, 2 गुण होते किंवा 3 मार्क होते आकृती काढण्यासाठी, तरी सर तुम्हाला 3 पैकी 3 देणार नाही. तुम्ही आकृती काढली, त्यांनी मोजली 110 झाली, पण तुम्हाला देणार नाही. का देणार नाही, कारण त्यांनी सांगितलंय मग पर हा कोण काय, मग कुठे म कुठे प आणि कुठे र. मग इथं कुठेतरी एक बिंदू द्यायचा आपण, मग प मात्र मध्यभागीच आला पाहिजे, कारण प जवळच कोपरा तयार. मग प र. जर समजा सांगितलं तुम्हाला की अँगल एबीसी इज इक्वल टू 35, अँगल असं लिहितात इंग्रजीमध्ये, त्याला अँगल म्हणतात, मराठीमध्ये त्याला कोण म्हणतात. अँगल एबीसी इज इक्वल टू 35 डिग्री. आता 35 अंशाचा कोण काढायचा आहे, तो कसा काढायचा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, सर तुम्ही फक्त उजवीकडून डावीकडे कसं मोजायचे या शून्यातून सांगितल्या, या शून्याला काहीच किंमत नाही काय, बरोबर आहे, प्रश्न पडू शकतो. मग जेव्हा आपण डावीकडचा भाग उजवी, आणि मी जर कोपरा इकडे तयार करायचं ठरवलं तर मी उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, हा भाग लक्षात घ्यायचा. आता आपण तशा पद्धतीने ठरवूया की मला
35 अंशाचा एक कोन तयार करा आणि कोन सांगितलेला एबीसी. पहिल्यांदा माझं काम काय राहणार, कोन मापकापुरती जागा सोडायची. नंबर 2, तिथून मी अगोदर एक रेषा काढून घेणार, सॉरी किरण काढून घेणार. हा माझा बिंदू या ठिकाणी आहे, खालची बाजू झालेली आहे, एक तयार झाला. आता 35 अंशाचं काढायचंय आणि मला इकडून नाही घ्यायचा. बस झालं लाडत आहे नाही काय येते एका झाडाला चालले कारभार. आणि ठरवलं की नाही आता इकडून नाही, इकडून येते की नाही ते पाहायचं. प्रक्रियेत काहीच बदल करायचा. पहिलं काम, एक ही रेषा किरण वगैरे जे काही म्हणा तुम्ही ते काढून घ्या. नंबर 2, आता रेषा किरण म्हटल्याच्या नंतर तो एक प्रश्न आहे. रेषा म्हटलं दोन्हीकडे 2 बाणाचे टोक पाहिजे. किरण म्हटलं एक बिंदू सुरुवात आणि एकच बाणाचं टोक असलं पाहिजे. रेषाखंड म्हटलं की दिलेल्या मापा इतकाच असला पाहिजे. तुकडा, खंड म्हणजे तुकडा, रेषेचा तुकडा, रेषाखंड. मग आपल्याला इथे रेषाखंड नकोय कारण माप सांगितलं किती घ्यायचं ते. खालची रेषा एवढी घ्या, खालचं खंड एवढा घ्या, नाही सांगितलं. म्हणून आपण किती घ्या, अडचण नाही. आता फक्त आपल्या कोड मापकाच्या बाहेर निघावं तरच मोजता येईल, नाही तर मध्येच गडप झालं, कुठं रेषा लपली तुम्हालाच कळणार नाही. मग आता हा बिंदू आणि आपल्याला सर. माप करायचं. हा मी काढलं. ओके ओके ओके. आता बाकीच्यांना पण समजू दे. मला माहिती आहे मी तुला आधी सांगितलं बाबा 100% समजणार म्हणजे समजणार. अवघड भाग नाहीच. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या 3 गोष्टींची खुणगाट जर तुम्ही याच्यात ठेवली. हे बघा, हा दाखव. हे बघा सर. हे बघ एक थांब, मी पण थोडं स्क्रीन मोठी करून पाहतोय तुझी. येस, जमलंय. नाही. गडबड झाली. सांगतो. मला चला छान. ओके. आता काय गडबड झाली सांगतो. तू फक्त आता या आकृतीचा विचार केला त्याच्यानुसार झाला. आता गडबड काय झाली म्हणूनच तर म्हणणार मी एकीकडूनच काय करू. या बाजूने जर समजा मला गणित करायचं असेल, आकृती काढायची असेल तर मला काय केलं पाहिजे. बघा आयडिया तुझं काय लक्षात आलं. आता ही चूक तुझी मी तर म्हणतो ना कधीच होणार नाही. आता जी तुझी चांगली झालेली आहे ती कधीच होणार नाही. आता मला या बाजूने मोजायचं. महेश लक्ष द्या. आर्यन सगळेजण. मग मी काय करणार, कोन मापक घेणार. कोन मापक हा जो बिंदू आहे तो मी या बाजूला ठेवणार आणि आता माझा हा 180 किंवा 0 या बाजूला आहे. आपल्याला काय करायचं, कोणाच्या बाजूला असणार. मग जिकडं आपला 0 आहे, आता वरच्या बाजूचा 0 घ्यायचा आहे, खालचं तिकडं होता. वरच्या बाजूच्या 0ने मोजत जा. 0, 10, 20, 30 किती सांगितलंय 35. म्हणजे 30 आणि 40च्या मधली रेषा इथं आली. हा 35. आता हा बिंदू मला इकडं नाही जोडायचा, इकडं जोडायचा. आर्यन बघ काय झालं. सर मजा पण लक्षात आली ती चूक. कारण का मी की नाही इकडून आपण तुम्ही इकडून आकृती काढा म्हणलं की आणि पहिल्यांदा तुम्ही तिकडून काढलो होतो म्हणून मी पहिल्या तिकडूनच काढलो सर. बरं आता त्या आकृतीला पण मोजू नकोस, काहीच नकोस. त्या आकृतीचं माप मोज. आता ती आकृती मोज किती अंशाची होईल बघ, मोजून बघ आणि सांग. प्रत्येक चूक आपल्यासाठी महत्वाची आहे. ती झालेली चूक आपल्यासाठी काहीतरी नवीन शिकवणार आहे. मग आपल्याला सांगितलं एबीसी नाव द्या. कुठून द्या, इथे एक बिंदू घ्या, इथे एक बिंदू घ्या. एक तर आहे, याला नाव ए, याला नाव बी, याला नाव सी. किंवा इथं ए, इथं बी, इथं सी. पण बी मात्र इथंच येणार कारण बी जवळ कोण तयार झालेला आहे. मध्यभागी जो दाखवतात तिथं हे माप आलं पाहिजे. सर. म्हणून कोण मापकाचा वापर करताना हा येस व्हेरी गुड. आता तिकडून काढायलो 40. आता आणखी एक लक्षात ठेवा, आकृती काढताना भौमितिक आकृत्या जेव्हा आपल्याला सांगतात, ह्या आकृत्या काढताना आपण जितकी पेन्सिल टोकदार असेल तितकी पेन्सिल आपल्याला महत्वाची आहे.
तिचं टोक फार महत्वाचं आहे, गिरवायचं नाही. तुम्ही जर विचार केला काय व्हाय ही रेषा अशी जराशी बारीक आली, थोडीशी बारीक आली, दोघांना वाढवत न्या, ती कुठं जाते आणि ही कुठं जाते बघ. नाही जमत. रेल्वेच्या पटरीमध्ये थोडा फरक नसतो, त्याने जर थोडासा जर त्या समांतरतेमध्ये जर फरक ठेवला तर रेल्वे कुठं जाईल विचार करा. जर समजा अशी थोडीशी आणि इथं बरोबर आहे आणि इथून थोडीशी क्रॉस कुठं जर असला, काय व्हायला जरा त्याला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना झालं की ही अशीच वाढत सरळ जाणार, ही अशीच वाढत सरळ जाणार आणि इथपर्यंतच थोडंफार रेल्वे जरासं जमलं तर जमेल आणि इथंच ती रेल्वे पटरीच्या खाली उतरेल. सर त्याने परत मागे लक्ष ठेवावं लागेल. फारच नाही, फक्त थोडंफार चालण्याचा प्रयत्न करेल, इथंच ती 1-2 चाकं गेल्याच्या नंतर लागलीच रेल्वे पटरीच्या खाली उतरेल. नाही जमत. म्हणून समांतर रेषेला फार महत्व. इथं सुद्धा तेच पाहिजे आपल्याला, रेषा अगदी सरळ आणि जाड नकोय. गिरवायचं तर मुळीच नाही, मुळीच गिरवायचं नाही. परीक्षेमध्ये एक सांगितलं जातं की त्या पेन्सिलच्या वेगळ्या आहेत, HB म्हणतात, कोणी 4HB म्हणते, पेन्सिलला सुद्धा नाव आहेत बरं. तुम्हाला वाटत असेल पेन्सिल घेतली की झालं, पेन्सिल घेतली म्हणजे काम नाही. फार वेगवेगळ्या कंपन्यांच्या पेन्सिल आणि त्या कंपन्यांना नावं आहेत. HB ची पेन्सिल वेगळी, 4HB ची वेगळी. तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे, ड्रॉइंगला पाहिजे का भूमितीच्या आकृत्या काढण्यासाठी पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला पेन्सिल मिळतात. आपल्याला फक्त माहिती आहे 2-3 रुपयाची एक पेन्सिल आणायची, ती पेन्सिल म्हणजे फक्त आपल्याला रफ कामासाठी. पण जेव्हा आपल्याला आकृत्या काढण्यासाठीची पेन्सिल आणायच्या तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आकृत्यांसाठी पेन्सिल मिळतात. त्यांचे टोक इतके शार्प असतात, जितकी बारीक रेषा काढता येईल परीक्षेमध्ये तर इतकी बारीक, जितकी बारीक तुम्हाला ती रेषा दिसेल, अगदी बारकाईने पाहिलं तर ती आकृती योग्य. आपल्याला काय वाटतंय, गिरवली म्हणजे चांगलं नाही. सर माझ्या माझ्या कंपोस्ट सोबत आली होती, इतकी बारीक होती, इतकी लयच भारी. पेनच जस सर पेन सारखीच दिसत गेलती आणि चलत लय बारीक गेलती. तर पेन्सिल होता आपण, म्हणजे त्याच्यामध्ये बारीक का आहे राहते सर. तर आपल्याला टोकदार पाहिजे. सुरुवातीला आता तुम्ही वापरा, कोणती हरकत नाहीये, पण आपल्याला भविष्यासाठी आपण ते मात्र पुढे जसं तुम्ही वर्षावर त्याचा तेव्हा. तर आता आणखी जर तुमचं कुणाला समजलं नसेल तर आपण एक सर्व आणखी एकदा पाहूयात. दिलेली आकृती मोजणे आणि दिलेल्या मापाची आकृती काढणे. तर काय करायचं, ज्या 3 गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी त्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. पहिल्यांदा आकृती आपण स्वतः वहीवर काढा. अगोदर म्हणजे 2 कामं तुम्ही करा. एक, अगोदर कशाही तुम्ही आकृत्या काढा. एका पानावर 2 आकृत्या काढा, छोटी वही असेल तर. रजिस्टर टाईप असेल तर एका कागदावर तुम्ही 3 आकृत्या काढा. अशीच ना पेन्सिल. हा ठीक आहे, ठीक. ओके. आता तुम्ही सध्या कोणती वापरा, फक्त त्याचं टोक थोडंसं बारीक ठेवा. तर या ठिकाणी कोणत्याही त्या पानावर, वहीच्या पानावर 3 आकृत्या, मोठं पेन असेल, मोठं पेज असेल तर 3 किंवा 4 आकृत्या बसतील. तर त्या 3 आकृत्या काढा, 4 आकृत्या काढा. अशाच काढू नका. अशाच काढा असंही बंधन नाही बरं. तुम्ही सर तुम्ही तर फक्त अशाच सांगितल्या. आता अशाच आणि तशाच नाही. तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेस नाही नाही सर तशी आकृती नसतेच, तुम्ही कसं बी द्यायला, असं एखाद्या तुम्ही दुसऱ्या तुमच्या सरांना म्हणू शकता. नाही नाही सर तसं नसते, तो आम्हाला तसं शिकलच नाही. फक्त समांतर असेल तरच आकृतीचं माप मोजता येते, नाहीतर मोजता येत नाही, असं म्हणून तुम्ही परेशान करता कुणाला. अशी आकृती दिली किंवा अशी आकृती दिली किंवा अशी आकृती दिली तरी आपल्याला मोजता आली पाहिजे. मुळीच बंधन नाही. आता तुम्ही म्हणतो तुम्हाला एका जागी एक घ्या, मी तर म्हणतोय तुमच्या वहीच्या अर्ध्या पानावर तुम्ही 5-6 आकृत्या एकत्र काढू शकता. या आकृतीमध्ये ही काढली, या आकृतीत ही काढली, या आकृतीत ही काढली, या आकृतीत ही काढली. मी सगळ्या आकृत्या मोजू शकतो की नाही? प्रयत्न करा. आता कशा मोजायच्या तो फक्त भाग आपण पाहूया. फक्त वापर करायचा आपल्याला. पहिलं काम आपल्याला आकृती माहित असणे, तो आकृती देणं महत्वाचे आहे. आकृती दिली त्यानंतरचं काम कोण मापक, ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे, ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे त्या ठिकाणी तुमच्या कंपास मधला जो डॉट आहे मध्यभाग
तो तिथं ठेवायचा आणि कोणत्याही एका रेषेला समांतर जायचं. एका रेषेला झाकून टाकायचं. दोन्ही रेषा तुम्हाला झाकता येणार नाहीत. आपल्याला पांघरून एका बाजूला ही बाजू घ्या किंवा वरची बाजू, कोणती बाजू घ्या, काही फरक पडत नाही. मी आता काय करतोय, वरच्या बाजूला जातोय. मग वरच्या बाजूला जाताना आकृती इकडून इकडं गेली म्हणून मला कंपास सुद्धा सॉरी कोनमापक सुद्धा मला उलटा ठेवावा लागेल. हा इथे इथे ठेवला. हा 180 म्हणजे मी शून्यकडे झाकून टाकलं. आणि आता मी ही रेषा मोजणार कुठं गेलेली आहे की 90. आता आपण इकडून येतोय, फक्त बघायचंय मी कोणती रेषा झाकलेली आहे, तिकडचा शून्य घ्यायचा. एकच काम, पहिलं कोनमापक ठेवणे, दुसरं काम तिकडचा शून्य घ्यायचा. 180 तिकडचा नाही घ्यायचा. 180 ला बघायचं पण वरचा शून्य घ्यायचा, कारण आपण पाय 1 2 3 4 असे मोजत जातो. म्हणून इकडचा वरचा शून्य, 0 10 20 30 40 50 90 आणि 100. 90 आणि 100 यांच्या मध्यभागी आहे, इथं लपली. मग 90 आणि 100च्या मध्ये जाड रेषेवर आहे, म्हणजेच 90च्या पुढच्या 95. म्हणजे या आकृतीचं माप 95. तुमच्या मनानं नाव द्या. समजा तुम्ही याला नाव दिलं धडक. धडक. धडक काही नाव द्या, काहीच गरज नाही मला. तुम्ही हेच नाव द्या, तेच नाव द्या, इंग्रजी नाव सर, द्या. इंग्रजी देताना हॅलो? कॅपिटल द्या. कमळ, धडक. सर मी समभुज त्रिकोण काढून दाखवू का? कोण धडक? अरे कोण नाही धडक? आमच्या आकृतीतला कोण धडक? मग आपली तयार झाली. कोण सर धडक. एक मिनिट हा. धडक बरोबर किती अंश आलं त्याचं माप त्याच्या पुढे लिहून टाक. 95 अंश. अंश लिहिताना सुद्धा गडबड होत्या. 95 बरेच जण काय करतात, असं लिहितात. कदाचित एखाद्याला 950 दिसेल. हा अंश जो आहे या 5च्या म्हणजे एककाच्या टोकावर छोटासा बिंदू काढायचा. छोटासा. आम्ही बोला सर मी समभुज त्रिकोण काढून दाखवू? चालते ना. नाही, आपण त्रिकोणाच्या प्रकारामध्ये जाऊया. हं? आज फक्त एवढं एक वाटत घेऊया. पण एकदा कोण जर जमले मग बाकी तुम्हाला आपल्या कंपासचा वापर शिकायचा आहे. आज फक्त आपण कोण मापकाचा शिकतो. आणि त्या जेव्हा त्रिकोण उद्याला घेऊयात वाटल्यास त्याच्यामध्ये पहिल्यांदा तू त्रिकोण काढून चालेल. सर ओके? मी पण. हो नाही, सर. आता पहिली संधी आपण देणार आघाडीला, कारण त्याच्याकडून आलेले की त्याला जमते, त्याला मला आकृत्या दाखवल्या. आपण पहिली संधी त्याला देणार, त्याच्याकडून समजून घेणार आणि मग मी म्हणायचं आहे. मग आता ही झाली एक आकृती कशी मोजायची. आता ही सर ही तर वरी तोंड करून गेली की हिचे दोन्ही तोंड वरीच आहेत. आता कसं करावं. मग हिला असं ठेवलं सरळ. माझं बरोबर आहे काय. मला ही आकृती मोजायची आणि मी असं ठेवलं म्हणजे मला नियम काय माहित पाहिजे. पहिला नियम जर माहित असेल तर तुम्हाला सगळं जमेल. आकृतीच्या कोणत्याही एका बाजूला कोन मापकाच्या 0 180 ने झाकून टाका. पहिलं कोणते घ्या, ही घ्या किंवा ती घ्या. मग मी ही झाकायची असेल तर मला कोन मापक असा ठेवावा लागेल. इथं 0 आहे, इथं मध्यबिंदू आहे, इथं 0 झाकला. 0 आणि 180 खाली रेषा झाकल्या गेली. आता मी मोजणार 0 10 20 30 40 50 60 70. 70च्या पुढे काही बारीक रेषा येतात, ते बारीक सुद्धा मोजायच्या. 1 2 3 आल्या म्हणजे 70 आणि 3 73 अंश. आता मला हीच आकृती या बाजूने मोजायची असेल, कोन मापक उलटा करायचा. उलटा म्हणजे बाजू बदलायची नाही, म्हणजे एकदम उलट करायचं नाही. त्याला इथं डाव्याचं उजवा करायचं, इकडं जायचं, इथं जायचं, पुन्हा झाकायचं, इथं झाकलोय, पुन्हा आता खालच्या शून्यापासून सुरुवात करायची. आता इकडच्या नाही, कारण इकडून आकृती इकडे येत आहे. इकडून नाही मोजलं 0 10 20 30 40 50 60 70 आणि 70च्या पुढे 3 रेषा. हॅलो सर. सर सर मी ऐकलंय माझ्या टेबलचं मोपलो 90 आहे आणि माझ्या पॅडचं पण मोपलो 90च. हॅलो सर. कधी पुस्तक, पॅड, टेबल, घरातले कोपरे हे 90 अंशाचेच येतात. नाही आले पटीसारखं होतं. अभिनवला काहीतरी बोलायचं. हा सर ते 73 आलंय ना असं मोजून
तर हम्म. आपण असं मोजायचं असलं तर ते 180 मधून 73 वजा केलं तर असं मोजल्याचं उत्तर येतं. नाही येत, नाही येत, नाही येत. ते तू रेषीय जोडीतल्या कोणाचं सांगतोस? रेषीय जोडीतलं म्हणजे इकडचं माप सांगतोय मला. म्हणजे ही रेषा जर आपण अशी वाढवत गेली तर इकडे येते. याला रेषीय जोडीतील कोण म्हणतात. इकडचं सर, 73 तर या जोडीचं माप 180 तसं नाही सर. आहे. इकडून हा मोजलं ना आपण ह्या बाजूचा म्हणजे तुमच्या हा. बाजूचा इकडून असं घेतलेलं आपण असं घेतलं ते 73 आलं. तर आपल्याला इकडून ह्या तिकडून कळत नाही. एक मिनिट, इकडून तिकडून कळत नाही म्हणून मी काय करतो, त्याला नाव देतो. एक्स या ठिकाणी होतं वाय असं गृहीत धरूया. इथं नाव देऊया झड. आता बाजू सांग मला, कोण्या बाजूकडून? सर टी कडून झड आहे का? झड वाय आणि एक्स. एक्स कडून हा. एक्स कडून आपण मोजलं तर ते 73 आलं. झेड कडून जर मोजायचं असेल तर आपल्या झेड कडून मोजायचं असेल तर 180 मधून 73 वजा केलं तर उत्तर येतं. चूक. 100% चूक. जर मी हा कोड या बाजूने मोजल्यावर 73 येत असेल तर या बाजूने जरी मोजला तर तो 73च आला पाहिजे, तर तुमचं उत्तर बरोबर. म्हणून तर कोण मापकाला इकडून शून्य दिलं आणि इकडून शून्य दिलं. दोन्ही बाजूने 0 आणि 180 का दिलेत त्यांनी? तुम्हाला डाव्या आणि उजव्या कोणत्याही बाजूने मोजता आलं पाहिजे. म्हणूनच मी तो मोजून दाखवलं, पण तुझं लक्ष नव्हतं त्यावेळेस. पुन्हा एकदा सांगतोय, मी आता एक्स कडे मोजतोय, एक्स कडे जातोय तर मला हा वरचा शून्य गृहीत धरावा लागेल. असं मोजावं लागेल. मी असं मोजलो आणि या रेषेकडे गेलो, हा 73 झाला. आता मला या रेषेकडून मोजायचंय तर मला हाच असं धरावा लागेल की, आणि ही रेषा इकडे गेलेली आहे. आता मी इथं मोजतोय तर 70च्या नंतर 73, कारण मला बाजू इकडून आपल्या या झड कडून मी जेव्हा एक्स कडे येतोय तर मला शून्यानेच मोजायचं. आणि तुझं म्हणणं जे आहे ते तुझी फार मोठी पुढची पायरी आहे. इथं जर 73 असेल तर इकडचं माप 180 वजा 73 येतं, त्याला रेषीय जोडीतील कोन म्हणतात. कारण एक नियम आहे, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे पुढे आहे 8वी 9वी 10वीला त्याच एका वाक्यावर पुष्कळ गणित आहे. तुमच्याकडे 8वी 9वी 10वी पुस्तक पुढे असतील तर त्यांच्याकडे तुम्ही पहा, अशा आकृती तुम्हाला पाहायला भेटतील. इथं एक माप दिलंय, इकडचं किती असेल, इकडचं किती असेल, इकडचं किती असेल, सगळीकडचे माप काढायला सांग. इथं तुम्हाला रेषीय जोडीतील कोन, विरुद्ध कोन, व्युत्क्रम कोन असे कोणांची नावं पुढे आहेत. आता व्युत्क्रम कोन काय, विक्रम माहित आहे सर, ते व्युत्क्रम काय सांग. तुम्हाला सुद्धा सेम, अगदी 5वीच्या मुलांना सुद्धा कळेल हे मी तुमच्याकडून करून घेईन. पण तू जे आता सांगतोय वजाबाकी चुकून करू नका, कारण हीच आकृती जर मी इकडून मोजली काय इकडून मोजली काय सारखंच आहे ना. मी जर इकडून एक पाऊल पुढे गेलो, एकच पाऊल गेलो, एक पाऊल मागे गेलो, एकच पाऊल गेलो, काहीच फरक पडला नाही, एकच होईल. म्हणून तसं मोजायचं नाही, इथं वजाबाकी करतो ते चुकीचं आहे. कारण 73 असेल तर 73च होणार. मग ही वरची बाजू आता इथे ही आकृती मोजायची, कोणत्याही एका रेषेला समजतात जरा, काही घेणं नाही आता, कुठे जाऊ द्या आकृती. हे शून्य इकडे गेला, आकृती तिकडून इकडे येते, मोजलं 30 वर गाडी थांबली, झाला 30 अंशाचा कोन. तिथं 30 दाखवते, 150 दाखवते. मग 150 घ्यायचं का 30 घ्यायचं, हे कसं ओळखायचं? त्या शून्याकडून गेलं तर ओळखता येते, अन्यथा चुकते. आपण याला 150 म्हणू शकतो. मी या बाजूने म्हणजे या समजा मी गृहीत धरलं, याला नाव पी क्यू आर दिलं. मी पी कडून जेव्हा आर कडे येतोय तर इकडचा 0 10 20 30 हा महत्वाचा. मी इकडून गेलो आर कडून पी कडे, इकडून 0 10 20 30 हे माप. इकडून गेलो तर मला आकृती हा कोड वापर असा धरायचा, हा 0 इथं 0 सॉरी 30 नाहीये 35 आहे. 0 10 20 30 35 आणि इकडून गेलो तर मला असं पकडायचं आहे, याला असं धरायचंय 180 0 आणि इकडून पण पहा 0 10 20 30 35. अशा पद्धतीने कोन मापकाचा वापर आपल्याला करावा लागतो. तर आपल्याला विविध आकृत्या, विविध मग कोणत्या असू द्या, बंद आकृत्या असो का कोणत्या असू द्या, त्या आकृत्यांचे कोन तुम्हाला मोजता येतील
घरातल्या विविध वस्तूंचे कोण तुम्हाला मोजता येतील? ज्या ज्या आकृत्यांना, ज्या ज्या वस्तूंना टोक आहे, तर त्या सर. वस्तू त्या कोपऱ्यामध्ये. हा, सर आपलं घरात जी वस्तू आहेत ते चित्र काढल्यासारखं करायचं आणि त्यांचा कोण मोपायचा आणि त्याच्या पुढे तसं जितका कोण आहे ते तसं करावं सर. बिलकुल करा. एका पानावर मोठं घर काढा, एक पान फक्त घराचंच काढा आणि त्या घरामध्ये काय राहणार आहे? फक्त भौमिती आकृत्या. कुठंतरी त्रिकोण राहणार आहे, आपलं वाडा म्हणजे कुठंतरी आयत राहणार आहे, कुठंतरी चौकोन राहणार आहे, पायऱ्या कुठंतरी राहणार आहेत, कुठंतरी खिडक्या राहणार आहेत आणि त्यांचे कोपरे मोजा. प्रत्यक्षात मोजा. दरवाजे, खिडकी छोट्या कोण मापकाने मोजता येतात. समजा मला हा फलक मोजायचा आहे. हा इथं बिंदू तयार झालाय, हा कोपरा आहे. मी काय करणार? हा इथं ठेवणार, इकडे शून्याकडे नेणार आणि इथं पाहणार कितीवर आहे? 90 वर आहे. म्हणजे या कोपऱ्याचं माप 90 अंश आहे. इथं एक चित्र लावलंय, मी या चित्राला ठेवणार. चलाकडे बाजू बघूयात. इथं शून्य, हे इकडे या शून्याकडे मी घेऊन गेलो. आकृती इथं आहे, या शून्याकडे नेलो आणि इथं पाहिलं तर बघा तुम्हाला इथं सुद्धा 90 दिसते. कोणतीही वस्तू तुम्ही मोजू शकता की जिला कोपरा आहे. समजा माझ्याकडे डस्टर आहे, हे डस्टर आहे, सर. डस्टरला कोपरे आहे. मी डस्टरच्या कोपऱ्यावर ठेवले, हा मध्यबिंदू ठेवला, इथं सेंटर ठेवलं, मोजलो, वर बघितलं, सरळ पाहिलं, इथं सुद्धा 90 दिसते. सर अशा प्रकारे अनेक आमच्या वस्तूंच्या घरात मदतीने हर वस्तू बघलो मी 90 अंशाच्या आहेत. जिथं जिथं कारण घरामध्ये पहा, घराचं विषय नाही. ही गृहीत धरा की घराची भिंत आहे आणि ही आपली फरशी आहे आणि ही फरशी म्हणजे जमीन आपली आणि ही भिंत. एक विचार करा, समजा मिस्त्र्याने बांधकाम करताना ही भिंत थोडीशी समोर समोर जाताना थोडीशी वाकडी केली, अगदी थोडीशी, बरं. 5 फुटाच्या नंतर थोडीशी भिंत वाकडी व्हायला लागली. थोडी 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 वाकडी होत 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 अशी गेली तर काय होईल? भिंत पडेल दणकन. सर भिंत वर जाऊन फुट पडेल. स्लॅबच बसणार नाही, कारण तिला आधारच राहणार नाही ना, बरोबर. हितपर्यंत का पक्की होती? एवढ्याची तिला साथ होती. इथं मात्र प्रत्येक वीट वेगळी झाली, ही स्वतंत्र झाली, ही स्वतंत्र झाली, ही स्वतंत्र झाली आणि ती वीट ओझ सांभाळू शकणार नाही आणि जेव्हा स्लॅब टाकायचा प्रयत्न करू तेव्हा दणकन इथून खाली पडून पडेल. म्हणून या काटकोनाला महत्व आहे. मिस्त्री गवंडी लोक तुम्ही काम करताना पहा, त्यांच्याकडे लोखंडी काटकोन असतो. बारकाईनं बघा, एक लोखंडी पट्टी अशी यल त्यांच्याकडे असते, सुताराकडे असते आणि एक गोळा असतो. त्या प्रत्येक विटी सोबत ते गोळा खाली टाकून बघतात, बरोबर आहे का? नसेल तर वीट मागे पुढे बरोबर करत नाही. त्याच्या मागचं कारणच ते आहे, एकही वीट अगदी 0.01 ने सुद्धा बाहेर निघता कामा नये आणि जर समजा चुकून निघालीच तर लागली त्याला गिलाव्यामध्ये बरोबर लेवलमध्ये. अशा पद्धतीनं मिस्त्री काम करतात. पण त्यांनी असं केलं नाही, चला मी आता कोण मापक घेतो, छोटस हे करतो, अगोदर वहीवर रेषा काढतो. नाही, त्यांनी प्रत्यक्ष वापर केला. बी प्रॅक्टिकल त्यांच्याकडे. म्हणून तुम्ही कधी गवंडी लोक काम करताना, मिस्त्री कोणी असतील किंवा सुतार काम करताना तुम्ही जरूर उभं टाकून पहा. काही बोलू नका त्यांना, कारण तुम्ही तुमचं काम करा, मला फक्त थोडंसं बघायचं आणि शांतपणे तुम्ही बघा. आणि त्यांना एखादा तुम्ही प्रश्न केला, काका तुम्ही आता हे एकदम कोपरा घ्यायचा तर कसा घेता? त्याला तुम्ही चित्र काढता तुम्ही दरवाज्यावर, ते चित्र तुम्ही एवढं गोल कशाने काढता? तुम्ही का प्लेट घेता की काय? आम्हाला एखाद्या वेळेस घ्यायचं असेल तर आम्ही पटकन प्लेट घेऊन असं गोल करू. तुम्ही कसं काढता? तुम्हाला सांगते, त्यांच्याकडे लोखंडी कर्कटक असतात, त्याच्या मदतीने ते करतात. ते कर्कटकचं काम त्यांना जास्त आहे. लाकडावर काम करताना, पुठ्यावर काम करताना तिथं. त्याच्यात तुम्ही पहा, जुने जुने घर ज्यांचे आहेत आणि ज्यांच्या घराला स्लॅब आहे, स्लॅबचे घर जुने, तर पंखा आहे. पंख्याच्या भोवती जुनी फार फॅशन होती. इथं हा तुमचा पंखा, अशा त्याच्या भोवती डिझाईन आहेत, फुलांच्या डिझाईन, तेही सिमेंट मध्ये.
मग ते तेवढं गोल कोण काढलं? तिथं का त्याने आपल्या वहीचं का केलं का? इतकं ऍक्युरेट त्यांचं का आलं ते फुल? थोडस पुढाकडे गेला तर थोडस पंख्याकडे पहा, तिथं डिझाईन आहे का? बऱ्याच जणांकडे आहे, जुन्या घरामध्ये आहे. जुने ते फार फॅशन होते. आज नाही, आता प्लेन आहे सगळीकडे. पण ह्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. तर तिथं भूमिती लपलंय, तिथंच आपलं गणित लपलं. जागोजाग आहे. तुम्ही किती गणिताचा पिच्छा सोडण्याचा प्रयत्न करा. नाही बाबा, गणित मला लई अवघड. तुम्ही किती अवघड म्हणा, काही करा, तुमचा पिच्छा सोडत नाही. जन्माला येण्याच्या अगोदर पासून ते मृत्यूनंतरही कितीही वर्ष आपला पिच्छा सोडत नाही. जसं की आता आपण खूप पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, त्यानंतर आपण जयंत्या साजऱ्या करतो. पिच्छा सोडलाय का त्यांचा? नाही सोडला. 2 ऑक्टोबर म्हणलं की गांधीजी, बरोबर. म्हणजे 2 ऑक्टोबर, भले गांधीजींनी कागदावर गणित केली असतील नसतील, पण 2 ऑक्टोबर हा त्यांच्या मागे लागलेला गणित आहे. अशा पद्धतीने म्हणजे गणित तुमचा कधीच पिच्छा सोडत नाही. भले तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो. तुम्हाला काही व्यवहार करायचे, पैसे द्यायचे गणितात. तुम्हाला कोणाकडून तरी घ्यायचंय गणितात. अर्धी भाकर खायची अपूर्णांक आला. सोडत नाही. कोणाला तरी पैसे वाढवून द्यायचे, व्याज आलं. कुणाकडून तरी जास्त रक्कम घ्यायची, तुम्ही दिलेल्या पैशापेक्षा रास आला. फक्त त्याच्यात नावं आपण गणिती भाषेमध्ये ठेवतो. बाकी मात्र गणित सोडत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या आजच्या तासिकेला आपण थांबवणार आहोत. नक्कीच प्रयत्न करा आणि आज मात्र एक करा, ज्या विद्यार्थ्यांकडे कोण माफक नाही त्यांनी आपल्या गावातील, आपल्या शेजारी असलेले 9वी-10वीचे जे विद्यार्थी असतात त्यांची मदत घ्या. नक्की तुम्हाला ते बिलकुल ते तुम्हाला वापरण्यासाठी देतील. फक्त मला वापरायला दिलंय ओढून तोडून नाही जमणार. तो भरती करून घेणारच. म्हणून आपल्याला जर वस्तू वापरायला घेतली तर त्यांना ती अगदी सुरक्षित वस्तू परत करा. तुम्हाला नक्की मदत करतील. मोठे विद्यार्थी आपल्या गावातील सगळे तुम्हाला मदत करतील. पण हे दे ना बे मला, ही भाषा नाही चालणार. हो दादा, अंकल, भैया, दीदी, नक्की हे शब्द तुम्हाला काम करतील. म्हणून त्यांना मोठेपणा आपण दिला तर तुम्हाला छानपैकी ते सहकार्य करतील. चुकत असेल तर सांगतील सुद्धा. आता बऱ्याच जणांचे पालक सुशिक्षित आहेत, त्यांनी सुद्धा हे त्यांना माहित आहे, आपल्याला झालेलं आहे, आम्ही शिकलेलो आहोत, ते सुद्धा तुम्हाला मदत छानपैकी प्रयत्न करा. तरी सुद्धा कुठं आडली गाडी तर प्रत्यक्ष कॉल करूनही सांगू शकता, सर मला इथं जमलं नाही हो, सर मला इथं समजवलं नाही. तर एकदा व्हिडिओ पुन्हा रिपीट करून पहा. दुपारी 12च्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा रिपीट मिळेल, युट्यूबला मिळेल. फक्त तुम्हाला नुसतं गुगलमध्ये जाऊन मुलांशी गप्पा दिवस 156 158 टाकलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ ऑटोमॅटिक सगळ्या दिवसाचे मिळतात. त्याच्यामुळे तिथे अडचण नाही. तरी सुद्धा नाही समजलं तर प्रत्यक्ष मी सांगेन काही अडचण नाही. पण समजत नाही तोपर्यंत जाऊ द्या, मला समजणं झालं म्हणून जर सोडून दिला तर त्याचा बाऊ इतका मोठा होईल की तो 10वीला तुमचा पिच्छा सोडणार तर नाहीच नाही आणि तिथं ते जमणार, मोठ्या वर्गात जमणार. म्हणून काही जण मला किती पडू द्या, किती काही होऊ द्या, मार लागू द्या, पाय तुटू द्या, पण मला सायकल शिकायची, ही जी जिद्द असते ना, त्या जिद्दीनं हा भाग कुठंच अडचणी नाही. ठीक आहे. ओके, थांबूयात आपण.